अरे समर्थ ऐक ना, ते आजकालच्या रिलेशनशिपमध्ये मुलाने त्यांचे स्टँडर्ड्स किती हाय करून ठेवले ना. म्हणजे ते काय ग्रँड प्रपोजल्स, काय मोठमोठे गिफ्ट्स, काय डेट्स, काय. मला तर वाटतं आपल्या दोघांना जमत नाही ना, म्हणून आपण सिंगल आहोत. कधी करायचं कधी आपण या सगळ्या गोष्टी. ठीक आहे थांब, टेन्शन नको घेऊ. आजच्या आपले ते गेस्ट आहेत ना, ते एकमेकांना सरप्राईज देण्यात खूप माहिर आहेत. एक नंबर सरप्राईज देतात माहिती आहे. अच्छा. त्यांनी त्यांचे स्टँडर्ड एकदम असे हाय केले, त्यामुळे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमचे पण. गेस्ट द गेस्ट. काय आता मी तुला मारेन. आता मेकअप केलाय किंवा मेकअप नसेल केला, मला असं कधीही ती सुंदर दिसते. याच्यासाठी मला ऍडजस्ट करावंसं वाटणं इज लव्ह. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अशी काही जोडपी असतात ज्यांना टेलिव्हिजनवर एकत्र बघून आपल्याला असं वाटतं हे दोघं किती छान दिसत आहेत ना एकत्र. त्या दोघांविषयी आपल्याला काहीही माहीत नसतं, पण तरी मनातून असं वाटतं की हे दोघं एकत्र छान दिसत आहेत. असंच एक जोडपं आज आपल्याकडे आलेलं आहे. तू अशी जवळी राहा या मालिकेतून आपण त्यांना पाहिलं. स्वागत करूया तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके. नमस्कार. Hi. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. थँक्यू. गोड दिसताय. थँक्यू. मी या मालिकेचं नाव घेतलं, पण तरी सुद्धा तुमची ओळख त्याही आधीपासूनची आहे. तर आपण गप्पा मारूच या. बरोबर. पण त्याच्या आधी मला तुम्हाला त्या काळात घेऊन जायचं जेव्हा तुमची ओळख झाली आणि तेव्हाचा एक फोन कॉल. सो हा या सेगमेंटचं नाव आहे कॉल युअर बे. अच्छा. ओके. तर जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटलात आणि कदाचित मैत्री झाली असेल, तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना एखादा कॉल केला असेल. तो कॉल आत्ता इथे घडवायचा आहे. करायचंय Yes. असा? हो. तेव्हा मी तुला काय म्हणायचो मला तेच आठवत नाही. तिथून सुरुवात आहे. तितिक्षाच म्हणत असेल हा, पण. हा. आणि आणि कोणी कोणाला केला असेल तेव्हा मला एक आठवतोय कॉल तो हा की सिद्धार्थने जो मला केला होता. तो तुला सिरियल मिळाल्यानंतरचा कॉल है ना. हो. होऊन जाऊ देत मग. स्वामी नाही, कॉल करायचा. अच्छा, पण त्याची पार्श्वभूमी सांगायची नाही. ओके. म्हणजे बरोबर. माझं म्हणजे पहिली सिरियल जी आहे ती झाल्यानंतर हिला एक सिरियल मिळाली होती, तो तेव्हाचा फोन कॉल आहे. ओके ओके. ओके. So, फोन कुठे? हे छान आहे. नाही उचलणार नाही ती मी पहिला पहिला. नाही उचलला. हे मला कळलं नाही की म्हटलं काय करताय. तिसरा लागेल साधारण, तिसरा उचलेल. चल, पण दुसरा गेला. हाय. हाय. काय बोला. अगं, नाही काही नाही, मी ते तुझा प्रोमो बघितला, मला फार आनंद झाला. कॉंग्रॅच्युलेशन यार. थँक्यू. हा, कधीपासून शूट सुरू होतंय तुझं? अरे झालं, सुरू झालं. एकदम भारी. मला विश्वासच बसत नाही माझा. नाही खरं, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ऑल द बेस्ट तुला. आणि भेटूयात आपण. येस. तुझं काय चाललंय सध्या? नाही माझं काहीच नाही, मी नाशिकला आहे आता सध्या. Okay. घरी आलो होतो. होईल होईल काहीतरी एकदम भारी होईल. येस, थँक्यू. ओके. All right. थँक्यू. बाय बाय. बाय बाय बाय. हा इतका That's फॉर्मल, simple. इतका That's साधा simple. इतका phone. साधा आणि इतका फॉर्मल. आणि फोन उचलला का नव्हता. कारण ती अजूनही तेव्हापासून. आता नाही, आता सुधारले मी. हा म्हणजे ते खूप याच्यानंतर, पण ती पहिल्या याच्यात फोन कधीच उचलत नाही. कोणाचेच म्हणजे माझा तरी म्हणजे नाही माझा उचलत. एक प्रॉब्लेम आता याचा मी तेवढं आता- चढायला लागले. लागलीयेस, हा. पण असं समजा आपण बोलतो आणि माझा फोन वाजत असेल ना, तर मी न बघता बऱ्याचदा सायलेंट वर टाकते, कारण मला असं ते हा, खूप disturb ऑड नाही. होतं की हा, थांब आणि हे correct. जी ह्याचीही सवय आहे. बट तेव्हा म्हणजे माझे मी असे खूप मिस करायचे कॉल, खूप जास्त. म्हणजे पण एक्साइटमेंट मध्ये केलेला कुठला जो कॉल आहे तो फोन उचलेपर्यंत ती पूर्ण गेलेली असते असते. आणि फोन उचलून उगाच चिडचिड होते. इतक्या वेळेला ती फोन नाही उचलत. नंतर आमची जेव्हा मैत्री एकदम घट्ट झाली तेव्हा तो म्हणायचा तुम्हाला तावडे भगिनींचा प्रॉब्लेम तिचा काय? खुशबूचा पण तोच आहे. प्रॉब्लेम. येस. संग्राम तर आता इम्युन झालाय. खुशबू म्हणजे आम्हाला 15 फोन कॉल नाही उचलत कधी कधी. बापरे! हो. पण आणि मग असे panic. 15 मिस्ड कॉल बघितल्यावर नाही तुम्ही बघतच panic नाही ऍक्च्युली होत आता का? सध्या काय असतं. इतक्या वर्षांची ती मेहनत आहे त्याच्यामुळे आता तो स्टॅमिना डेव्हलप झालाय की काहीही वाटत नाही. अरे 15च आहे असं.
खुशबूचा प्रॉब्लेम असा होतो की बाळ असतात त्याच्यामुळे तो आता कधी कधी आलाय. फोन हा, पण पण ही त्याच्या आधी- मेजर फोन मिस करू शकते. हो, major. वा वा. आता Yes. आम्हाला सांगा तेव्हाची गोष्ट काय, तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात एकमेकांना? सो झी मराठीवरची कन्यादान नावाची मालिका होती हम्म. आणि आम्ही दोघं त्याच्यामध्येचे लीड्स होते, त्यांच्या मित्रांचं काम करत होतो. हम्म. आणि ती माझी पहिली मालिका होती, तुझी पण आय गेस पहिली असेल हो, है ना. पहिलीच, हो. आणि हो. तिथे आम्ही असे भेटलो. म्हणजे मला फार त्याच्यात काही डायलॉग नसायचे. हिचा माझ्यापेक्षा चांगला रोल होता एक डायलॉग आणि ती अशी चांगला रोल वे खरं ह्याला चांगला, म्हणजे हा. ह्याचा रोल असा होता मी टाळ्या की वाजवायचे. सगळं शूट झालं ना ताई की एक बेंच लावायचे गार्डन मध्ये. हा सगळ्यांचं पॅकअप झालं, मग ह्याला बसवणार आणि समोर काहीतरी चाललंय, मग हा फक्त रिॲक्ट करणार, असं असं एवढंच असायचं विचारायचं. तर तेव्हा आमची तिथे ओळख झाली आणि तो असा डान्स चा शो होता. म्हणजे ती सिरियल आम्ही मध्ये सगळे डान्स डान्स करायचे. हो. तर तेव्हा तितिक्षाला फार बरा डान्स करता यायचा नाही. तेव्हा तिचा तो स्ट्रगल मी बेंचवर बसून बघायचो. सो तेव्हा त्या याच्यातून आमची मदत झाली. तुलाही नाचता येत नाही, मलाही मलाही नाचता येत नाचता नाही. हो, असा तशी तुमचा एक तशी हे एक होता. मैत्री आमची. सो तिथून झाली. पण तेव्हा सुद्धा आम्ही आमचे एकत्र सीन तर नसायचे. एकही ना? नाही, एकही हार्डली नसायचा. एखादा सीन असेल तर. हो. त्यामुळे शूटच्या आधी थोडंसं बोललो. एकच दिवस मला आठवतोय जेव्हा हा नाशिकहून खूप लवकर आला होता आणि मी मडमध्ये दुसरा एक शो तेव्हा घेतला होता, तर त्याची नाईट करून मी इथे शूटसाठी आले होते. सो आम्ही दोघंही खूप लवकर आलो होतो आणि मग तू काय करतोस, मग तुला काय तू करायचंय, कुठला आहे, मग हा काय थिएटर आहे? ऍक्टर आहे वगैरे, तेव्हा मला कळलं. कारण की मी ह्याची ऍक्टिंगच पाहिली नव्हती तोपर्यंत, त्यामुळे मी फार सिरियसली Scope च नाही घ्यायचे. नव्हता तू त्या टाळ्या छान मालिकेत. वाजवतो. याच्यावर काही माहिती नव्हती. सो नंतर मला कळलं की नाही, हा म्हणजे ही इज टेकिंग ऍक्टिंग व्हेरी सिरियसली. आणि तो म्हणजे इतकं मनापासून करायचा ना सगळं जे काही करायचं, अगदी छोटं काम, आणि तेवढ्यासाठी नाशिकहून अपडाऊन करायचा. आणि लिटरली अपडाऊन, की उद्या शूट नसेल असं सांगितलं तर तो रात्री निघणार नाशिकला, आणि मग आयत्या वेळेला जरी फोन आला की ऐक ना परत ये, तर तो अगदी घाटातनं वगैरे परत आला. इतकं त्याने केलं. So, yes. तर तिथे आमची ओळख झाली. ती एक भेट हा. आधी आलो होतो आणि एकदा आमच्या दोघांचं लवकर पॅकअप झालं होतं. तेव्हा ही रिक्षाने चालली होती आणि मला ना असं, जसं ही म्हणाली की तिथे राहायचो नाही किंवा हा. रूममेट्स बरोबर राहायचो, तर मला असं मुंबईत त्यावेळेला फार आवडायचं नाही. हा. त्यामुळे पटकन घरी जायचं असायचं. तेव्हा तितिक्षा म्हणाली होती की तू काय करतोयस. म्हटलं काही नाही, आता मी जाईन घरी. तर तू माझी बहीण येते, तर तू जेवायला येतोस का आमच्या बरोबर. Oh. असं करून तिने ओबेरॉयला आम्ही गेलो होतो. Yes, आणि मग पहिल्यांदा. अशा या दोनच ऍक्च्युली भेटी आहेत की ज्या अशा प्रॉमिनंट होत्या त्या सिरियल मधल्या. हो, हो. त्या अदरवाईज व्यतिरिक्त असं काही नाहीच. नव्हतं. काहीच पण नाही. फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांविषयीचं? मला म्हणजे पहिल्यांदा बोलल्यानंतर हेच होतं की नाही, हा खूप असा, कारण हा वेगळंच बोलत होता आणि मी ऍब्सोल्युटली ऍक्टिंग बॅकग्राऊंडची नाही आहे. हा थिएटर करून आलाय. सो मला ते कॅचअप करायलाच खूप वेळ लागत होता की अच्छा, थिएटरमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण याची स्वप्नच खूप वेगवेगळी होती. सो मला हे कळत होतं की हा खूप पॅशनेट ऍक्टर आहे आणि हा ऑलरेडी खूप वर्ष ऍक्टिंग करून इथे आला आहे. आणि तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की हा काहीतरी खूप मोठं करणार आहे. असं एक कळतं ना आपल्याला एखाद्या माणसाला भेटून की हा काहीतरी मोठं करणार. हा असं साधं नाही बोलत काहीच, जे काही आहे ते त्याची स्वप्नच फार मोठी आहेत. किती गोड. सो तसं मला वाटायचं याच्यामध्ये. आणि मला तिचं इम्प्रेशन असं खूप कॉन्फिडेंट आहे. म्हणजे इतरांशी बोलण्यामध्ये आणि तिथे ज्या पद्धतीने ती सेटवर वावरायची, तर मला ती खूप कॉन्फिडेंट वाटायची. आणि डान्स, जसं मी तर मस्करी केली की तेव्हा आम्हाला येत नव्हता, पण ती खूप मेहनतीने ती तिकडे अशी डेडिकेशनने ते करण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे ती फोकस्ड होती त्यावेळेला. आणि हे छान सगळं इम्प्रेशन. आणि दुसरं माहिती मला त्रास द्यायची की तू काय नाशिकला का, हा जा आता काय. ती रॅगिंग, लिटरली रॅगिंग घ्यायची माझी. बरं, माझा पहिला शो आणि मी तूच ragging. ragging. ती रॅगिंग, हा काय नाशिक, हा मध्येच इंग्लिश मध्ये बोलायची. काय आठवतं तुला. मला हे ती डिनाय actually करते नाही आठवत यार, की मला माझं खरंच नाही आठवत. एक खूप वेळ तिने रॅगिंग करून खूप एन्जॉय केलेला आहे, तो ती डिनाय करते ऍज इफ हे झालंच नाही. पण त्याचं असं म्हणणं आहे की मी खूप असं इंग्लिशमध्ये खूप बडबड करायचे मुद्दाम. आणि मग ह्याच्याकडनं जरा स्लो रिस्पॉन्स आला की मग मी त्याला काहीतरी हसायचे वगैरे. मला खरंच आठवत, इतकी हो, मीन असं. व्हर्जन माझं मला नाही मीन, आठवत आहे. माझ्यासाठी सुरुवातीचं ते थोडं मीन व्हर्जन होतं की हा. असं का करते आता. Sorry. नाही, पण तुला अजिबात आठवत नाहीये हे हा. किती किंवा कमाल मी आहे. इतकं ते असंच मला वाटलंही नसेल Casually की होऊन हा गेलं कॅज्युअली होऊन तुझ्याकडनं. गेलं असेल. हा. मला कळलंही नसेल की मी ह्याला इतकं ट्रॉमॅटाईज करते. आणि मग पुढे मैत्री
हीच अशी ह्याच लेवलला बरीच वर्ष मैत्री होती आमची. मग ह्याचा शो आला नकुशी, मग तेव्हा मी याला फोन केला की अरे वा झालं, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे वगैरे असा एक फोन केला त्याला. आणि त्यानंतर आमचं असं म्हणजे 6 महिने तरी काहीच बोलणं नाही व्हायचं. आणि तेव्हा फेसबुक इंस्टाग्राम सुद्धा तितकंसं ऍक्टिव्ह नव्हतं. बेसिक आम्ही व्हिडिओज वगैरे करण्यापुरतं, पण तिथून कोणाला तरी शोधा आणि मेसेज करा इतपत नव्हतं ते. सो त्यामुळे, आणि मी सुद्धा पहिल्यांदाच डेली सोप ॲज अ लीड करत होते, तर खूप बिझी असायचे, त्यामुळे ह्या सगळ्यातनं वेळ नाही मिळायचा. हा स्वतः खूप बिझी असायचा. सो तशी आमची फार काही, तू अशी जवळी राहा आहे तिथेच खरी मैत्री झाली आमची. फक्त आधी ओळख होती, हाय हॅलो, किंवा एक वेल विशर असतो, अरे तुला लीड सिरियल मिळाली, अरे वा छान. पण त्या सिरियल मध्ये मग आमची खूप खूप छान मस्त पुन्हा एकदा भेटलो. अगदी म्हणजे त्या आणि त्याच्या आधीच्या काळात म्हणजे एकदाच मला वाटतं आपण डिनरला वगैरे गेलो असू एकदा. असं म्हणजे आमच्या मैत्रिणीचा, कन्यादानच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता सरिताचा. तेव्हा मग म्हटलं चल ना यार जाऊया जाऊया जाऊया. खूप मस्का, बापरे बापरे बापरे, खूप मागे लागायला. नाशिकला जायचं होतं का? नाशिकला नाही, पण असं तो फारसा बाहेर नाही पडायचा मला वाटतं मुंबईत. तो जे म्हणतोय ते खरं आहे की त्याला असं मुंबई आपलीशी तोपर्यंत वाटत नसावी. फार फ्रेंड्स नव्हते, सगळे फ्रेंड्स नाशिकचे होते. असं ते वेळ लागतोच थोडा. नंतर खरं तर अनन्यापासून त्याचे तसे ग्रुप, तसे फ्रेंड्स व्हायला लागले. पण तोवर तो असा फार बाहेर नाही पडायचा, कंटाळा करायचा मे बी. बट एकदाच भेट झाली आणि नंतर मग तू अशी जवळी राहा, नंतर मग तर काय छान, तिथे खूपच छान मैत्री झाली, एकदम बेस्ट. आणि मग प्रेमात कधी पडलात? ही टाइमलाईन म्हणजे इतकी कन्फ्युजिंग आहे, कारण असं नाही कळलं. मालिका चालू असताना नाही तेव्हा तर कोविड, मला वाटतं कोविड नंतर, पोस्ट कोविड. आणि ही मालिका किती महिने? 1 वर्ष, 11 महिने ऍक्च्युली. त्याच्यात तुम्ही अगदीच काही, अगदी एक तर 11 महिने, त्यात ह्याचे अनन्याचे भरपूर प्रयोग असायचे. सो ऍक्च्युली त्यामध्ये आमची खूप चांगली मैत्री झाली, कारण आमचे दोघांचे असे भरपूर सीन असायचे, कारण रोमॅन्टिक सिरियल होती आणि याचा सतत आउट टाइम असायचा. सो मग आम्हाला आधी बोलवून मग आमचं शूट एकत्र करणं, धावपळ वगैरे. सो ते आम्ही त्यामध्ये एकमेकांसाठी ऍडजस्ट केलंय खरंच, की म्हणजे माझे क्लोज काढून घ्यायचे, नंतर ती एकट्याने करायची. पण ती वॉज व्हेरी स्वीट, की ती कधीच असं मला वाईब नाही दिली तिने. म्हणजे तेव्हा जे तिने तुला छळलं होतं ते नंतर नाही. वाव. मग मालिका संपली, मग तुमची मैत्री तेव्हा. पण ना मालिकेमध्येच ना, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट रोज शूट करायचो, आमच्या दोघांचेच सीन असायचे, तो सेटही खूप छान होता, त्याच्यामुळे आमची खूप खूप चांगली मैत्री तिथे झाली. आणि मग सिरियल मला वाटतं संपली, त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे झाला, तर त्या याच्यात पण आम्ही बोलत होतो. मग परत मी मुंबईला आलो, म्हणजे मी नाशिकला होतो लॉकडाऊन मध्ये, तेव्हा मग मला असं वाटतं की पण असं कोणी कोणाला प्रपोज केलं नाही किंवा असं काहीच नव्हतं, की त्याचं खूप ऑटो मोडवर झालंय ना. पण मग लॉकडाऊन मध्ये असा फील आला का की यू आर मिसिंग इच अदर? थोडं ते झालं, ते ऍब्सोल्युटली, की काहीतरी इतकी सवय लागली होती. एक तर सिरियलची सवय होती, त्यानंतर जो मध्ये थोडासा काळ गेला तो, आणि मग डिरेक्टली लॉकडाऊन. मग असं जाणवायला लागलं अरे नाही यार. पण मग फोनवर, व्हिडिओ कॉलवरती आमचं बोलणं व्हायचं. बट त्यानंतर मग खऱ्या अर्थाने असं परत भेटल्यानंतर असं होतं ना, अरे आय मिस यू सो मच. मग त्यानंतर मग आमची अजून म्हणजे भेटल्यानंतर कळलं की अच्छा हे होतं जे मिस करत होतो आपण. तेव्हा फिगर आउट नव्हतं करता येत की मला हिची आठवण येते का किंवा काय होतंय. पण आम्ही परत आल्यानंतर असं वाटलं की हा आता चांगलं वाटतंय, मग मे बी दिस वॉज द थिंग. मग नंतर तू शिफ्ट झालास मुंबईत? नाही, मी तोपर्यंत शिफ्ट झालो होतो, त्याचं घर होतं इथे, पण मग नाशिकला सगळेच होते ना, आणि त्यामुळे त्यांचं ठरलं की मग आता हे व्हायचंच आहे, आयसोलेट व्हायचं, तर मग नाशिकलाच. मी त्याच्या आतच पटकन तिकडे निघून गेलो. ऍक्च्युली आम्ही लॉकडाऊन मध्ये एकत्र असलो असतो. मी हिच्याकडे, सोना, मी, खुशबू, मी, ही आणि संग्रामा, मी एकत्र राहत होतो. गौरी पण होती. आणि लॉकडाऊन झाला, सो ते बाबांनी काहीतरी, आपण तेवढं सिरियस पण नव्हतं, आपल्याला कळत नव्हतं. चला मग आमच्या इकडे आज इथे जेवण बनवतो, मग सगळं इकडे असं होतं. आणि मग ते रातोरात सिरियस झालं की नाही, मग उद्यापासून ट्रान्सपोर्ट बंद, हे बंद, ते बंद. त्यामुळे बाबांनी काहीतरी मॅनेज करून ती गाडी पाठवून मी गेलो, नाहीतर मी तिकडे एकत्र राहिलो असतो लॉकडाऊन. आणि मग लॉकडाऊन नंतर काय प्लॅन केला जेव्हा तुम्हाला कळलं की हो हेच आहे? आणि तू म्हणतोस की प्रपोज वगैरे असं काही कोणी केलं नाही, मग कसा प्रवास घडला, कसा प्रेमाकडे? तेच कळत नाहीये. काय वाटतं तुला कसं झालं असेल? आम्ही म्हणजे ना, एक तर असं होतं की
एक तर आम्ही जिमला एकत्र जायचो, सो एक खूप खडतर प्रवास त्या अर्थी आम्ही एकत्र गेलाय, एकमेकांना खूप पुश पुश करणं. करणं सो लॉकडाऊन नंतर जेव्हा जिम्स ओपन झाले तर आम्ही ते आमचं पहिलं मेन दोघांचंही टार्गेट होतं की आपल्याला खूप छान वर्कआउट करायचं आणि जेव्हा पुन्हा इंडस्ट्री सुरू होईल वी हॅव टू बी इन गुड शेप, कारण की काहीच मुवमेंट नव्हती घरात बसल्या बसल्या. सो आमचं ते एक मेजर होतं आणि तिथे मग आमचं ना ते एकमेकांना पुश करणं जे आम्ही सगळ्याच main गोष्टी एकत्र foundation करायला असते लागलो ना. मग. म्हणजे जिम एकत्र करायचो, कधी काय डिनरला एकत्र जायचो, एकत्र भेटायचो, ऑडिशन्स घ्यायचे हा, तर ते auditions एकत्र एकमेकांचे रेकॉर्ड करायचो. घेणं. मग मला असं वाटतं त्या याच्यामध्ये मग इव्हेंच्युअली वी स्टार्टेड डेटिंग. अच्छा. आपोआपच अनसेड होतं ते खूप जास्त. ते असं म्हणजे आपले एखादी व्यक्ती आपली हक्काची होऊन जाते ना की मग अचानक एक दिवस सवय जेव्हा- लागली हा, त्याची. तसं हा. झालं. सो असा एक दिवस नाही जेव्हा ह्याने मला सांगितलं की नाही यार खूप मला तूच हवी आहेस आयुष्यभर. नाही असं नाही झालं. हा. ऑर्गॅनिकली झालंय खूप जास्त. न सांगता ते झालं हा. असं तुम्ही म्हणताय. तसं. वाव, हे छान आहे पण खूप डीप वाटतंय मला हे ऐकताना. कमाल काय नाही कमाल. म्हणजे आम्ही पण असं बऱ्याचदा विचार करतो की काय अशी कुठली मोमेंट आहे, पण मग अशा खूप गोष्टी आहेत. जसं मला तू अशी जवळ राहामध्ये सुद्धा हा इतकं सुंदर काम करायचा. सो आपण ऍक्टर म्हणून एखाद्याच्या प्रेमात पडतो. त्याचं नाटक बघितलं होतं, तिथे मला त्याचं म्हणजे इतकं चार्मिंग तो प्रेझेंट होता अनन्यामध्ये, ते आवडायचं. तो माणूस म्हणून इतका चांगला आहे. सो इतके छोटे छोटे फॅक्टर्स होते ना एकत्र की मग फ्लॉज दिसेनाचे होतात. सो ते तसं होतं की हा मला एकंदर माणूस म्हणून आवडतोय. आणि एक डोक्यामध्ये होतं की आता ह्यापुढे जेव्हा केव्हा रिलेशनशिपमध्ये आपण पडणार आहोत सो ते काही साधं नसणार, म्हणजे जे असेल ते मग ते लग्नासाठी असेल, हे एक माझ्याही डोक्यात क्लिअर होतं. त्यामुळे जेव्हा हा मला थोडा थोडा का होईना आवडायला लागला, मी काही घाई नव्हते करत की आपण सांगूया आणि आपला हक्क दाखवूया. तर त्यामुळे ते थोडंसं ऑर्गॅनिकली होत गेलं की नाही मग बघूया हे पण आवडतं, अच्छा हे पण आवडतं, हे पण आवडतं, आणि आणि मग खूप स्वतःला असं सरेंडर करणं. लाईक माइंडेड असल्यामुळे मॅम आमच्यात मला असं वाटतं की खूपच चांगली मैत्री आहे आणि असं खूप प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे एकमेकांना पुश करत होतो. त्याच्यामुळे सगळं चांगल्या गोष्टींसाठी एकमेकांना पुश करण्यासाठी जी एनर्जी आम्ही म्हणजे हिचं चांगलं झालं पाहिजे, हे ऑडिशन चांगलं झालं पाहिजे पासून सगळ्या पर्सनल पण गोष्टी. सो हे आपोआप ऑटोमोडोला एकमेकांबद्दल तितक्याच इंटेन्सिटीने वाटायला लागलं, जबाबदारी जबाबदारी वाटते वाटायला एकमेकांच्या लागली. कामाची. ते म्हणून खूप ते असं आधी सुरू ऑटोमोडवर झालं. झालं असेल. म्हणजे त्याची गरज आमचं म्हणजे एक खूप टचवूड अशी चांगली गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला बोलण्याची गरज पडत नाही की एकाच वेळेला एकच गोष्ट असते असं ते. असं खूप वेळा होतं. म्हणजे आता ह्या लेवलला आहोत की आम्ही आता पहिल्या मला असं वाटायचं की हे कसं काय झालं, आता इव्हेंच्युअली आम्ही ते म्हणजे ते ऍज इफ हे आहे अशा याच्या. असं बऱ्याच वेळ 99% वेळेला माझ्या डोक्यात आणि तिच्या डोक्यात सेम थॉट चालू असतो एखाद्या गोष्टीवर. करेक्ट. हे ऍक्च्युली खूप वर्षांनी होतं एखाद्या जोडप्यात. हो का? ते तुमच्याकडे खूप लवकर झालंय. आणि मग तेव्हा तुम्ही एकत्र राहत होतात का जेव्हा तुम्ही डेट करत होतात, की नंतर सुरुवातीला नाही. ठरवलंत? सुरुवातीला नाही, पण नंतर नंतर इव्हेंच्युअली इव्हेंच्युअली राहत होतो. आणि तेही असं झालं, तेही ऑर्गॅनिकली, असं ठरवून नाही. सो घरी आमच्या माहिती होतं की आता या दोघांना दे लाईक इच अदर. सो तसा घरनं काही आक्षेप नव्हता. माझे आई वडील दोघंही याचे म्हणजे त्याच्या कामाच्या प्रेमात होते आणि मुलगा Same. म्हणून त्यांना खूप माझ्याकडे. आवडायचा. हो, म्हणजे ह्याच्या आजोबांपासून सरस्वती वगैरे बघायचे. त्यामुळे त्यांना सुद्धा मी जेव्हा भेटले होते पहिल्यांदा तेव्हा सुद्धा ते असे खूप प्रेमाने, सगळे खूप प्रेमाने बोलणारे माणसं आहेत सगळेच. तर जेव्हा राघव झाला ना तर असं झालं की सिच्युएशन अशी होती की खुशबूचे सासू सासरे सुद्धा घरी येणार होते. मग कसं बरं मॅनेज करायचं. मग म्हटलं ठीक आहे, मग मी एक काम करते, आज सिद्धार्थकडे राहायला जाते. मग एक पिशवी घेऊन गेले, मग दुसऱ्या दिवशी एक बॅग घेऊन गेले. असं करून करून मी हळूहळू शिफ्ट झाले. सो ते पण अगदी नॅचरली झालं आणि घरी ते आमच्या दोघांच्याही घरी माहिती होतं. आणि त्यानंतर मग जवळपास किती 1-1.5 वर्ष तरी 2 वर्ष आम्ही एकत्र राहिलात राहिलो. एकत्र. Yes, आणि yes. मग तेव्हा घरून काय म्हणणं होतं, म्हणजे हे लिव्ह-इनच होतं ना? लिव्ह इन मध्ये मग राहत होतो, घरून पण काय? तसं काही काय मलाही कळत नाही, पण काहीच बोलत सरप्राइझिंगली काहीच नव्हते. त्यांचं सरप्राइझिंगली असं, काही कारण एकतर आम्ही खूप मॅच्युअर एज मधले सुद्धा आहोत. असं हा. नाही की आम्ही खूप लहान आहोत आणि आम्ही बरोबर. असा एक बालिश निर्णय घेतोय. आम्ही जे करतोय ते आम्ही लग्नाच्या दृष्टीनेच करतोय हे दोघांच्याही पेरेंट्सना माहिती होतं आणि त्यामुळे कोणाचाही काही आक्षेप नव्हता या गोष्टीला. आणि दोघांची कामं चांगली सुरू होती तेव्हा, त्यामुळे कोणी असं म्हणत नव्हतं मग आधी लग्न करा आणि मग करा, कारण त्यांना हेही दिसत होतं लग्नाचं की आम्ही सांगितलं की आम्ही आता बघा त्यांचं- म्हणजे आमचं म्हणजे काय लग्न करा, तुम्हाला आमचं जी लग्न इच्छा असेल कसं, तर एवढं झालं. आपण म्हणजे ते नाही मागे लागले घरचे अच्छा, दोघांचे. हे हे किती खूप छान छान आहे. होतं. हो. मागे नव्हते असं लागले, प्रेशर अजिबातच कधीच नाही. नव्हतं त्या बाबतीत. वा. आम्ही असं एका डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी 23च्या डिसेंबरमध्ये मला आठवतं की असं बोललो होतं की आता
करतो मग आम्ही लग्न. मग कधी मग छान हिवाळ्यात करायचं का हा, रे, हिवाळ्यात हा मग करायचं. थंडी फेब्रुवारी असं ठरलंय ते. Oh. मग तारीख कुठली, मग एक लकी डेट काढूया असं करून आम्ही ती तारीख वगैरे मग त्या दिवशी मुहूर्त आहे का असं बघून आम्ही साधारण असं ठरवलं असं. की ह्या महिन्यात या आणि तारखेला ते करू घरी का. सांगितलं ते म्हणे ओके. ओके. मग ते आम्हीच ती जागा बघितली. आम्ही हा. दोघंच आम्ही सांगितलं की मी प्लॅन करतो, तुम्ही या, तुम्ही फक्त असे छान तुम्ही बघा रिलॅक्स एकदा. व्हा. हा. आणि मग तुम्ही लिव्ह इन मध्ये होतात तेव्हा जेव्हा तुम्ही ठरवलं की आता लग्न करूया, तर कधी असं डिस्कस केलं का प्रॅक्टिकल गोष्टींवर, म्हणजे आपले घरचे म्हण किंवा लग्न केल्यावर संसार करणं म्हण, एकमेकांविषयी काही गोष्टी जर खटकत असतील तर आपण काय करू शकतो, किंवा असं असतं ना की आता आपण सिरियस होतोय ह्या विषयी, तेव्हा आपण डिस्कस करतो काही गोष्टी एकमेकांची, तसं तुमच्यात काय झालं होतं? ती 2 वर्ष जे आम्ही एकत्र राहत होतो ना, तर त्यामध्ये मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या आपोआपच. मग एकमेकांचे स्वभाव अजून जास्त आपण जेव्हा एकत्र राहायला लागतो तेव्हा कळतात. कुठल्या गोष्टी खटकतायत ते कळतं. सो आणि आम्ही खूप वोकल होतो त्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतं की कम्युनिकेशन आमच्यातलं खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तिला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती मला सांगते आणि मी ते ऐकतो आणि वाईस वर्सा. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं ती 2 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी, घरचे, मग आम्ही नाशिकला जायचो, डोंबिवलीला जायचो एकत्र. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळंच आपोआपच उलगडत गेलं आणि आम्ही बोलायचो, असं नाही आम्ही दोघंही प्रत्येक खूप गोष्टींवर. एक्सप्रेसिव्ह आहोत हा. कुठल्याही बाबतीत. आणि ते असं रेग्युलर कॉन्व्हर्सेशन मधनच या गोष्टी बोलल्या आणि जायच्या. त्या त्यामुळे सॉल्व्ह होत जायच्या. हा, त्या किंवा- सॉल्व्ह होत जायच्या. त्यामुळे आणि तसे काही मेजर इश्यूज Issues नव्हते पण आम्हाला नव्हते. एकमेकांच्या स्वभावाला घेऊन. आणि सिरियस झाल्यानंतरच आम्ही मूव्ह इन झालो. हा, म्हणजे असंही नव्हतं ते. हा. म्हणजे तो निर्णय हिला वाटलं यावंसं आणि आता मी इथेच राहते, ते पण इतकं ऑर्गॅनिकली झालं की ते तिलाही वाटत होतं, मलाही आता ही घरी येते किंवा असं काही, म्हणजे त्यात काही ऑकवर्डनेस Awkward नव्हता नव्हतं. किंवा अरे आपण काहीतरी वेगळंच करतो असं नव्हतं. बऱ्याचदा इनफॅक्ट सिरीज बघत वगैरे त्याच्या घरातच असायचे मी. सो इट वॉज जस्ट दॅट की आज सामान घेऊन आले, इतकाच फरक होता. पण आम्ही वेळोवेळी बोललोय छोट्या छोट्या गोष्टींबद्दल. आणि ही माझी सवय थोडी वेगळी आहे. आणि ते इतकं कॅज्युअली आणि ऍज अ फ्रेंड बोललोय ना की ते एवढं असं काही काय अंडरलाईन नाहीये की आपण ह्या विषयावरती असं बोललो होतो. ते खूप कॅज्युअली बोलून ते आमच्या आता डोक्यामध्ये इम्प्रिंटेड आहे की ह्याला हे आवडतं, मला हे आवडतं, मी अशी आहे, हा किंवा असा नाही आहे. हे नाही आवडत, हे पण नाही आवडत. पण मग असे काय किस्से होते लिव्ह इन मध्ये एकत्र राहायला आल्यावर, जसं तू म्हणालास की हा. एकत्र राहायला आल्यावर एकमेकांच्या चांगल्या सवयी वाईट सवयी दोन्ही कळतात, डोकी आपटायला लागतात, तर असं काही किस्से घडले का सुरुवातीला की? मी एकटा राहत होतो, हा. त्याच्यामुळे मी घर खूप व्यवस्थित आवरायचो त्यावेळेला. मला असं नीट नीट- हो नाही, नेटकं. प्लीज सांग. मी त्यांनी नेटकं लाग- हळूच परवानगी घेतली हा. नजरेनी, हा, जसं त्यांनी ते चालेल सांगितलंय. ना. आणि ही एक्झॅक्टली ऑपोजिट होती. ही थोडीशी क्लमजी होती की हा. हिची रूम पण अशी फार त्यातला तर तो होती म्हणतोय, मला यातच आनंद आहे की म्हणजे आता थोडा नाही. बदल नाही, झालाय आता- हे त्यांनी हो. मान्य केलं. तर मग ते थोडस इव्हेंच्युअली वाटायचं की अरे ही, मी फक्त ते उचलून ठेवायचो. मग ते तिला खटकायचं, का हे उचललं, म्हटलं मी ती जागा नाही ना, मी म्हणून व्यवस्थित ठेवतोय फक्त. असं भांडण त्याच्यावरून कधीच झालं नाही. ओके. पण मग आम्ही त्याच्यावरून मस्करी व्हायला लागली. मग ती मुद्दाम टाकायची कधी कधी, मग मी ते आवरायचो. मग ते करत 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 माझी सवय तिने मोडली. ती बदलली नाही, माझी मोडली सवय तिने नीट राहण्याची. म्हणजे हा खूपच पर्टिक्युलर होता की असं असतं ना की मावशींना सांग तिकडे कोपऱ्यातनं नाही घेतलंय, राहू दे ना, असं असतं बरं, त्या माझं. मावशी म्हणजे त्या माझ्याकडे हो, 2 जवळपास वर्ष जावा आधीपासून आहेत, ओळखीच्या होत्या. आहेत. तर मला असं होतं की त्याच्यामुळे काय त्यांना आहे, माहिती होतं रोजच की येतंय. हे कसं करायचंय. पण ही आल्यानंतर तू बोलू नको म्हटलं, ते ऐका ना, माझा आमचा रॅपो आहे असं काय. कारण माझं ते राहू दे ना, कुठे राहू दे, एक दिवस नाही घेतलं तिकडनं तर काय होतं, अशा झोन मधली मी आहे. आणि हा खरंच खूप नीटनेटका हा, होता आहे. होता आम्ही माझ्यासारखं केलंय. आणि म्हणजे ऍक्च्युली काय झालंय, तीही बदलली नाही, हा. तिने मला बिघडवलं. हा. आणि मग आता काय करायचं, कारण हा दोघांचा डोंगर वाढला ना आता याचा. तर मग बाईला सांगितलं की त्यांनी आपण तुम्ही आवरायचं. आवरा. हे बघ, पातळे काकू सोपं सगळ्या आहे हे. हो, त्या मला सेव्हियर आहेत. कारण आता म्हणजे हा म्हणाला असं डोंगर, बाप रे, हा होत. म्हणजे मला असं झालं की का बरं ह्याची सवय बदलली. कारण मला सुरुवातीला असं आपल्याला प्रेशर येतं ना की आपण काही आता सगळं ठेवायचं नीट का नाही? ठेवलं का, हे ओके आहे ना, ही अरेंजमेंट, असं होऊ शकतं. पण मी ते अगदी सुरुवातीलाच काय बरं म्हणतात, मांजर मारून टाकली. तिथल्या तिथे. हे नाहीच होणार.
नाही, हे माझ्याकडनं अपेक्षाच ठेवू नको, अचानक नाही बदलू शकत. पण त्यातल्या त्यात मला आता ह्याच्यामुळे असं थोडं कळतं की नाही यार छान, कोणी यायच्या आधी तरी किमान मधली रूम भरलेली असते पसाऱ्याने पण आणि बाहेर बाहेर छान सगळं असतं. चकाचक असतं. म्हणजे असं कोणी आलं की आत टाकणारे आहात का ती तुम्ही? त्याबद्दल आमची असली टीम आहे ना. अच्छा, पटकन कोणी यायच्या आधी आत टाका. अर्धा मधली रूम तासात जे आहे म्हणजे एक मी येईन तेव्हा आधी कपाट उघडीन मग. नाही 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 नाही, नॉट अलाउड. कपाट आणि ड्रॉवर्स नॉट अलाउड. खाली वाकून पण नाही बघायचं सोफ्याच्या. Oh, अच्छा, इथे पण असं. कोंबू सांगता येत शकतात नाही. So, त्या क्षणाला जे वाटेल ते कमाल. इन्स्टिंक्टिव्हली. पण लिव्ह इन मध्ये राहताना एक गोष्ट अशी छान म्हणजे ह्या छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट Correct. होत होत्या, हम्म. पण ते खूप आपसूक होत होतं. ते फार बरं वाटायचं की अच्छा मग तुला जागा पाहिजे. मग मला असं कधीच नाही झालं की ती स्पेस मला शेअर नाही करायची. रादर मला असं वाटायचं की तू ये, हे बघ ही पण जागा घे, हे पण घे. आणि हळू म्हणजे ऑनेस्टली मला हळूहळू वाटायला लागलं. आणि हे की माझ्याच घरात माझ्यापेक्षा जास्त तिच्या वस्तू ज्या वेळेला मला दिसायला लागल्या तेव्हा म्हटलं अगं तुझं तर बाकी काय म्हटलं तिकडे, की म्हणजे तू राहतेच आहे, मग तू येच आता. आणि मग ती अशी आली. आणि खाण्यापिण्याच्या सवयीविषयी काय आहे तुमचं? खाण्यापिण्याचं तर म्हणजे मी ह्याला विचारायचे की मी याच्या आधी करायचंच काय इतकं, कारण की मी सगळं असं मला आवडतं छान ब्रेकफास्ट मस्त. वगैरे बनवायला. प्रॉपर पण हा ऑलमोस्ट मला वाटतं एक दिवसाआड ऑर्डर करायचा. मी ऑर्डरच करत होतो किंवा म्हणजे हा, घरचं खाणंच actually नाही व्हायचं नाही. त्याचं. हो. सो मला असं नंतर काळजी वाटायची की तू काय करत होतास पण मलाही इतकी आठवत वर्ष? नाही ते आता इतकं हा हा. ऑन ट्रॅक आहे. खरंच. की आम्ही- तर पण आम्हाला दोघांनाही घरगुती जेवण फार आवडतं. हम्म. आणि हा इतका चांगला आहे ना त्या बाबतीत, हा कधीच नाव नाही ठेवत. हो. नाही पण ती अगदी- खरंच मस्त खूपच अच्छा, मस्त छानच बनवते. करते, Yes, हा. absolutely. आणि ना नेहमी याला असं भुकेच्या वेळेला मिळतं, त्यामुळे त्याला सगळं आवडतं. ते असतं ना आपल्या भुकेच्या वेळेला जी डिश मिळते ती आपल्याला खूपच आवडते. आवडते. पण तसं मला आहे. ही खूप महत्वाची गोष्ट वाटते की म्हणजे आता ती बनवते आहे, हम्म. समज तिला येत आहे आणि ती करते. कधी मी फारच क्वचित कधीतरी मी करतो बेसिक जे मला जमतं. पण मला असं वाटतं ती रोज करत असेल तर ते रोज अप्रिशिएट केलं पाहिजे. हम्म. की- किती गोड. हा म्हणजे मला वाटतं की ते ऑटो मोडवर ज्या वेळेला जातं हा. त्यावेळेला त्याची गंमत जाते. समोरचा माणूस जर रोज करतो आहे तर ते चांगलं झालंय हे ऍटलिस्ट आपण एक्सप्रेस केलं पाहिजे. वाव. आणि तो प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी मी कधी ब्लॅक कॉफी केली किंवा ह्याने अमेरिकानो केलं घरच्या घरी साधी ब्लॅक कॉफी, तरी वी मेक इट अ पॉइंट की आम्ही एकमेकांना ते अप्रिशिएट करतो. छान पण मला वाटतं झालं त्याच्याने लाईव्ह राहतं. हा. ते आणि मग ते सगळं- त्या गोष्टीचं काम नाही होत हा. की आता मला काम करायचं त्याला ते स्वरूप येत नाही. आपली ती एक्साइटमेंट राहते की बाबा चला आणि काय थोडं बनवूया. कन्सिडरेट असलंच पाहिजे की की ती करते किंवा कोणी घरामध्ये काहीतरी करते तर त्या आणि हे मला असं वाटतं आमच्या त्या मैत्रीतून आलंय जास्त, की एकमेकांना सतत अप्रिशिएट करणं आणि ऍट द सेम टाइम चांगल्या गोष्टींच्या बाबतीत क्रिटिसाइज करणं हे खूप बॅलन्स्ड आहे टचवूड. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते मजा येते. पण ही त्याच्यामुळे. खूप छोटीशी सवय असली तरी ही प्रत्येक पुरुषांनी प्लीज शिकण्यासारखी आहे. हो. कारण अनेक पुरुषांना नाही जमत हे. हो ना. किंवा आता तू रोज स्वयंपाक करतेस म्हणून आता मी कधीतरी करते त्यामुळे कधी अरे मस्त मस्त. केलंयस असं आपोआप होतं. पण रोज करणाऱ्यांचं ही कौतुक केलं पाहिजे. हे हो. किती गोड आहे. कारण आणि जवळपास आपण नाही म्हटलं तरी 2 तास असतो किचन मध्ये. आपल्या correct दिवसाचा करताना. 2 तासांचा वेळ आपण किचनला दिला आहे. सो अर्थात आपल्याला ते एक्सपेक्टेड असतं ना की पण सांगितलंच एक्सपेक्टेड पाहिजे. प्रत्येक मुलीला किंवा बाईला असतं, पण ते प्रत्येक पुरुष करतोच असं असं नाही. नाही. सो हे खरंच शिकण्यासारखं. आणि मला असं वाटतं आपण मागच्या पिढीतून हे शिकलोय की असं आपण नाही बघितलंय की वडिलांनी सतत आईचं कौतुक केलंय. केलंय, तर सो right. ते मुलांच्या अंगात असतं की हा मग काय स्वयंपाक केला. मग ते तर ते तसं नसलं पाहिजे. त्याची जाणीव असली पाहिजे की Yes. हे काहीतरी कोणीतरी करतंय. परफेक्ट. मला खूप आवडलंय हे. आणि मग नंतर लग्न करायचं ठरवलं. लग्नाचा सगळा सोहळा सुद्धा तुम्हीच प्लॅन केलात. हो. आता लग्न त्या दरम्यान तुम्ही एक खूप छान गाणं क्रिएट केलं. तर त्याविषयी पण मला ऐकायचंय की हे तुम्ही कसं ठरवलं. आणि ते इतकं गोड गाणं आहे Thank की you. सगळे गुणगुणत असतात आणि हे कुठलं गाणं आहे वगैरे हे कुठलं असं विचारतात हो. लोक. तर ते सगळं खूप छान जुळून आलं. ते प्लॅनिंग कोणाचं होतं आणि कसं शूट वगैरे केलं. सो म्हणजे जसं मी म्हणालो की प्रपोज केलंच नाही ना आम्ही याच्यामध्ये. करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे खूप मोठी गोष्ट राहिली होती एक फेरी टेल मधली की किती प्रपोजच नाही केलं. वाव. तर मला ते करायचं होतं हम्म. प्रपोज. हम्म. आणि मग ते तू सांग मला असं वाटतं. सो आणि मला मी हे confuse होईल. लग्न ठरलं, तारीख ठरली आहे. अच्छा. पण हो ना ठरली हो, होती ना सगळं तेव्हा ठरलं तारीख होतं. ठरली होती. आणि असं ध्यानीमनी पण नव्हतं की आता काही प्रपोजची गरज आहे. म्हणजे ऍज अ गर्ल मला असं वाटतही नव्हतं. मला ते एक्सपेक्टेशन्स पण नव्हते. खूप आधी आम्ही असं काहीतरी
जेव्हा ॲज अ फ्रेंड आम्ही असं डिस्कस केलं होतं की कसं प्रपोज करायला आवडेल वगैरे, तेव्हा आम्ही असं थोडंसं काही गोष्टी खूप ड्रीमी डिस्कस केल्या होत्या. पण मला आत्ता ॲब्सोल्युटली तेही कॉन्व्हर्सेशन आठवत नाही की आम्ही काय डिस्कस केलं असेल, कारण की ह्याने जे मला दिलंय ते अल्टिमेट आहे. त्यामुळे आता मला त्याच्या बियॉन्ड काही सुचत नाही. सो मला एकदा आठवतंय, सेटवर मला आला फोन आणि मला ते म्हणाले की आपण एक व्हिडिओ सॉन्ग करतोय, तर तुला इंटरेस्ट आहे का? तर मी म्हटलं की कुठलं सॉन्ग आहे, कोण करतंय? तर म्हणे एक लव्ह सॉन्ग आहे, मी तुला सॉन्ग पाठवतो. आणि एक ओळखीचं नाव होतं ते. सो हा काही वर्षांपूर्वी स्केचेस करायचा, TVFचे ना, येस, त्याचंच ना की RVCचे. RVCचे. हां, त्यांचे तो स्केचेस करायचा. तर त्या ग्रुपमधलं ते नाव होतं, एवढं माझ्या लक्षात आलं. कारण मी कधी प्रत्यक्ष भेटले नव्हते, पण ह्याच्या तोंडून ते नाव एक दोनदा ऐकलं होतं, डिरेक्टर. सो त्यांचा मला फोन आला आणि तो म्हणाला की असं असं गाणं आपण करतोय, तर तुला इंटरेस्ट आहे का? तर मी म्हटलं की ठीक आहे, मला गाणं पाठव, मी एकदा ऐकते. मग मी गाणं ऐकलं. मग घरी गेले, मी ह्याला ऐकवलं. म्हटलं ऐक ना, हे गाणं कसं वाटतंय तुला? तो म्हणे छान आहे, तुला कसं वाटतंय? मी म्हटलं हां, म्हणजे छान आहे गाणं, पण ते म्हणतात की व्हिडिओ सॉन्ग आहे, काय करू का? तो बोलला तू बघ, तू ठरव, तुझी इच्छा असेल हे गाणं ऐकून तर तू कर. मी म्हटलं मी बघते, बजेट वगैरे सगळं सांगते, काय म्हणतायत बघूया. बजेट सांगितलं, ओके. सगळं हेअरड्रेसरपासून सगळं ओके झालं माझं. म्हटलं सिद्धार्थ सगळ्याला ओके येते. मग को ॲक्टर कोण आहे, नाही शोधतायत. मग मी म्हटलं तुझंच नाव सजेस्ट करूया, तुझा मित्र आहे ना. मग ह्याने काही आय थिंक फेक कॉल केला होता. नाही केला होता. मी त्याला म्हटलं अरे हा आहे का, हा डिरेक्ट करतोय. मग यार मग मला घ्यायला सांगतो ना. मी मग त्याला फोन केला, म्हटलं अरे यार तू करतोय, मला का नाही घेते? मग त्याला हे सगळं प्री प्लॅन्डच होतं. मग तो म्हणे की अरे नाही तुझी सिरियल आता चालू नाही आहे ना, तर ज्यांची चालू आहे असंच घ्यायचंय. मग एक काम करू, मग माझा मित्र आहे करण, त्याला घे. हा ठीक आहे. मग करण इन झाला. आता शूट डेला करण आणि त्याची बायको निकिता दोघंही आमच्या घरी राहायला आले होते की सकाळी आम्हाला लवकर उठून भिवंडीच्या त्या एका स्टुडिओमध्ये जायचंय, मला आणि करण. आणि त्या दोघांना सांगून ठेवलं होतं. सगळ्यांना माहिती होतं, फक्त हिला माहिती तर मला माहित नव्हतं कसं काय ह्याने प्लॅन केलं. मला खरंच आश्चर्य वाटतंय. बरं, माझ्या इन माय हेड मी खूप हुशार आहे ना. मला सॉलिड पैसे सांगितले. तर सकाळी 5ला उठलो आणि निघालो. करण काही बोलत नाही. आम्ही मस्त गाणी ऐकत पोहोचलो भिवंडीला. आणि तिथे गेल्यानंतर टीम होती. बरं, आणि झालं कसं, दुसरं शूटही होतं, तर त्यांचा पण मोठा क्रू होता. सो मला असं वाटलं हा सगळा आपला क्रू आहे. म्हणजे हे तिकडेच ऑफकोर्स म्हणजे माझ्या डोक्यात हा विचारच नाही आला की काहीतरी सस्पिशियस आहे, दोघं तिघच कसे वगैरे, असं काहीच नाही झालं. हा, मग सुरू झालं, मेकअप वगैरे सगळं झालं. 1-2 शॉट्स झाले, तिसरा शॉट, चौथा शॉट. आता लास्ट शॉट होता ज्याच्यामध्ये करण, मी अशी वाट बघते कोणाची तरी की मला चाहूल लागली आहे, जसं ते गाण्याचं नाव आहे चाहूल. मला कोणाची तरी चाहूल आहे, मला वाटतंय तो आलाय. आणि मग कोणीतरी मला असं करतं, मी टर्न होते, करण असतो. आणि मग करणला बघून मी खूप खुश होते, आम्ही मिठी मारतो. यावरती गाणं एंड होणार. मग आमची एक रिहर्सल झाली. करण आला, मग त्याने आम्हाला करेक्शन सांगितले डिरेक्टरने की एक काम कर ना, थोडा लुक इथे ठेव, करण तू थोडा स्लो ये वगैरे सगळं झालं. आता मी टर्न झाले परत भिंतीच्या दिशेने आणि मग पुन्हा गाणं लागलं आणि मग परत टॅप झाली. मग मी टर्न झाले आणि सिद्धार्थ होता. म्हणजे मला 2 मिनिटं झालं, एक तर असं झालं तू इथे कसं काय, मला हे कळलंच नाही की हा याचा प्लॅन असू शकतो. माझं दुसरं होतं, अरे शूट चालू आहे, तसं मध्ये काय येतोय टेक मध्ये, तू टेक मध्ये कसं काय आला, हा माझा दुसरा थॉट होता. आणि मग त्याने रिंग काढली. मग तेव्हा मला हळूहळू सगळं असं फिरायला लागलं, मला काहीच कळत नव्हतं आणि मी खूप इमोशनल आणि खूप ओव्हरवेल्म्ड होते. मग त्याने रिंग काढली आणि मग मला खूप वेळाने कळलं की हे सगळे इन्व्हॉल्व्ड आहेत. आणि हे गाणं ह्याचं आहे, ह्याने बनवलं आहे, बनवून घेतलं आहे. हे मला इतकं हळूहळू टप्प्याटप्प्याने म्हणजे क्लिक होतो. मी कम्प्लीट ब्लँक झाले होते. म्हणजे वन ऑफ द बेस्ट सरप्राइजेस ऑफ माय लाईफ. आणि मग ते गाणं ज्या पद्धतीने लोकांनाही आवडलं की आत्ता ते त्याला एक काय व्हिज्युअल पण मिळालं आणि त्याला एक गोष्ट आहे ना त्या गाण्याला. सो आत्ताही आजही लोक त्यावरती कमेंट करतात की कसं हे ड्रीमी आहे. आणि इतका सुंदर कोइन्सिडन्स की तिने ना नुकतंच युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि ती तिकडे जाऊन तिला आपसुकच वाटलं इथे ब्लॉग केला पाहिजे. तिने ब्लॉग करायला सुरुवात केली. त्या ब्लॉग मध्ये नॅचरली ती असं म्हटली की इथे तुम्ही कोणाला तरी प्रपोज करू शकता, हे किती सुंदर जागा आहे. आणि सायमल्टेनियसली हा पण लपवून ठेवलं स्वतःला इतका वेळ टिल द टेक. मी असा म्हणजे लिटरली आम्ही एक दिवस आधी जाऊन आलो होतो तिकडे, तिथे रेकी करून आलो.
कुठल्या वेळेला येईल, हिने बसकन मागे बघितलं तर त्याचा फियास्को नको व्हायला. हम्म. मग ती नंतर जी मोमेंट आहे ती खूप नॅचरली येण्यासाठी मग 4 कॅमेरे आपण लावून ठेवू, म्हणजे काहीच मिस नाही होणार. 4 हे कॅमेरा असं सेटअप सगळं वगैरे केला होता त्याने. एक दिवस आधी जाऊन रेकी करून सगळं केलं होतं. आणि माझा हे 3 महिन्या म्हणजे ही एकमेव गोष्ट अशी असेल की जी मी पोटात ठेवली 3 महिने. हो. नाहीतर तिच्यापासून माझं 3 तेच- महिने मी असं अशक्य. काही महिन्याची 3 तासही प्रोसेस असं चालू नक्की. हा आहे. म्हणजे मी आधी माझ्या डोक्यात असं, मी नाशिकला चाललो होतो आणि माझ्या डोक्यात रॅन्डम आलं. थॉट आला की असं केलं तर. मग मी माझ्या मित्रांना फोन केला, तर सगळ्यांनी ते हाणून पाडलं, तू काय वेडा आहे का, असं होऊच शकत नाही, किंवा तू काय करत. मग पण मला ते रिअलिस्टिकली म्हणजे करायचंच मला होतं. ते करायचंच होतं. हा. मग मी प्राजक्तला फोन केला, हा. प्राजक्त देशमुख हा, असा मित्र. हा. म्हणलं भाई मला एक गाणं लिहून हवंय, दे. ते मला लिहून दे. तर म्हणे ठीक आहे, त्याने गाणं लिहून पाठवलं. म्हटलं बाई कंपोज. मग तो श्रीनाथ मात्रेला प्राजक्तने सांगितलं. मग श्रीनाथने एक आम्हाला पाठवला. मग मी त्याला म्हटलं की नाही आता हे थोडं सॅड वाटतंय, आपल्याला हे खूप हॅपी पाहिजे. मग नंतर मला सुचलं की मला हे असं करायचं आहे की मी टॅप करेन, ती टर्न होईल असं. मग मी ते गाणं रेडी झालं. हम्म. रेडी झाल्यानंतर मी तिला पाठवलं की हिला गाणं आवडतंय का आधी बघूया. हा. मग तिला ते गाणं आवडलं. मग ते सगळे मित्र, मग तो ईपी खोटा एक मित्र, एक डीओपी खोटा मित्र. बापरे. मग तो म्हणत होता बाई ती हे बजेट सांगते आहे, ओके कर. मला माहिती होतं की तिची कुठली तारीख फ्री आहे. म्हटलं ती तारीख सांग, हा. म्हणजे तिला नाही म्हणण्यासाठी काही जागाच ठेवू नको. बापरे. असं ते सगळं झालं. आणि तिच्या डोक्यात तरी यायला नको की हे प्रपोज आहे. हा. म्हणून 5 दिवसाआधी मी अजून एक रिंग घेतली आणि घरी ते ना इंस्टाग्रामवर असे कार्टून्स येतात बघ, ते छोटे बुबू दुदू. हा ते तू टेडी बेअरचे हा, कार्टून रील correct. बऱ्याच वेळेला पाहिली असेल. Animations असतात. सो मी त्यांना कॉन्टॅक्ट केला हा. आणि त्यांना सांगितलं की एक मला पर्सनलाइज व्हिडिओ करून द्या. Oh. सो मग ते काहीतरी रॅन्डम घर आहे, दोघं राहत आहे आणि मग नंतर त्याचे कॅमेरात बघतात. मग तो तिला प्रपोज करतो त्याच्यात, आणि ती प्रपोज ते जे झाल्यानंतर करतायत ते सेम हा इथे करत होता. हा ही करत आणि होती. मला असं 2 मिनिटं आणि मग कळत त्यांनी नव्हतं. स्क्रीन मध्ये बघितलं आणि सांगितलं आमचं झालं, तुम्ही पण करा. आणि मी तिला तिकडे प्रपोज केलं त्यावेळेला. Okay. सो तो खूप इमोशनल आणि ते खूप छान झालं. आणि मांजर हा, मारून मारलं टाकलं गेलं. की आता प्रपोज करेल हे डोक्यातच नाही आलं पाहिजे. Wow. आणि मग ते असं सगळं झालं. बट ती म्हणजे हे सगळं झालं, पण ती टर्न झाल्यानंतरची जी एक रिॲक्शन आहे ती इतकी प्राइसलेस आहे की याच्यासाठी असं 100 वेळा केलं तरी चालेल. पण ती एक रिॲक्शन जी आहे तिची खरी, तिच्या डोळ्यात पाणी आलं. सो आणि ती एक सुंदर आठवण आहे. त्यामुळे आता ती- मी परत बघीन गाणं म्हणजे ती दोन मी तीन टॅप वेळा केल्यानंतर बघितलंय जी मी, टर्न पण- होते ना, हम्म. त्याच्यानंतरच ते सगळं वन शॉट आहे. आणि जे असं एकदम स्लो मो असं दिसतं, माझ्या तोंड असं हलतंय, त्यात मी म्हणते तू पागल आहेस का, किंवा तू पागल आणि आहेस ती का? डोळ्यात पाणी आणि ते असं, तर ते म्हणजे त्या एका रिॲक्शन साठी सगळं छान मिळालं. वाव, किती गोड. तू मुलींच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या त्यांच्या खरंच माझ्या boyfriend मैत्रिणी कडनं. बोलतात. पण खरंय म्हणजे मला खरंच एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि असं सरप्राईज नाही देऊ शकत कोणी. हो यार, एवढ्या केवढं मोठ्या प्लॅनिंग आहे. levelचं. हो, हो. म्हणजे मला असं तू सांगत होतास तेव्हा असंही वाटलं की चुकून आपण आजकाल एकमेकांचे फोन, अरे स्विगीचे तुझे त्याच्यात काही हो, सापडलं हो, गाणं, खूपच काही आहे चॅट दिसलं वगैरे, काही किती होऊ रिस्क शकतं. आहे. म्हणजे आणि मला स्वतःच्या आता बुद्धिमत्तेवरती शंका आहे. मी इतकी अशी कशी काय घरात वावरू शकते, एवढं मोठं प्लॅनिंग चाललंय. आणि मला ना 3 महिने. माझ्यासाठी काहीतरी म्हणजे एक तर पोटात ठेवणं हे खूप डिफिकल्ट आहे. तिच्या म्हणजे असं एखादी गोष्ट करतोय तर ते असं घरात शांत बसणं आणि ते प्लॅन करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि आदल्या दिवशी हा रेकी वगैरे करून आला ना, त्या दिवशी मला आठवतं मी ते त्याला म्हटलं भांडली होतं होती माझी, मला आठवतं. कुठे एकतर गेलास हा की वगैरे. हा फोन का नाही उचलत आहे हा मुलगा, हा. कारण मी शूट वरनं त्याला फोन करत होते आणि हा अवॉइड करत होता आणि काहीतरी रॅन्डम उत्तर देत होता जेव्हा उचलल्यानंतर. आणि ना टॅन होऊन आला होता, त्यात मला आठवतंय. त्या दिवशी म्हटलं तू एवढा थकलेला का दिसतोयस, तर म्हणे काय नाही आज काहीतरी असंच एक रॅन्डम उत्तर, पण तेही म्हणजे निघून गेलं. त्याला हे सुचलं, ह्यातच त्याचं कौतुक आहे. आत्ता तर मी त्याला आय होप, मला हे वाटतं ते खरंय, पण मी त्याला असं पण ते आहे पकडते की तिचं I असं म्हणणं आहे की मी म्हणजे कारण खोटं आता बोलताना सरप्राईज दिलंय अरे, तर म्हणजे माझे एक असं काहीतरी एक हा, ओठाची जेव्हा अशी एक हा मोमेंट खोटं होती. बोलतो किंवा हा खोटं बोलताना घाबरला असेल काहीतरी सांगताना, तर असं होतं त्याचं. हा. असतं ना एक आपल्याला कळलं ना की एक असतं, रेष हा. वेगळी हलते. बरं आता ती दाढी काढली त्यामुळे ती इतकं ती प्रॉमिनेंटली रेष दिसतं. दिसते म्हणून तू दाढी ठेवत होतास. हो
तिने सिरियल करताना ना दाढीचा मला फायदा काय व्हायचा की आम्हाला एकमेकांकडे बघितल्यावर बऱ्याच वेळेला हसू हसू यायचं. कारण इतके जोक्स केलेले तेव्हा असतात ना मी- आधी. करेक्ट. हा तर ते लपवायला तर मी तुला ते छान. पूर्ण माझं व्यवस्थित ते लपलं लपतो. जायचं आणि ही फुटायची आणि मी अगं हसते काय ही? आणि काय मी करायचं serious माहिती? हो. अशा दाढीवरनं हात फिरवायचा, हसू येतं ना. तर ते हाईड मी व्हायचं. कुठे, मी काय करू तिकडे. तुझं माझं- तेच सण. आणि मीच दिसायचंय, तितिक्षा यार प्लीज यार, तितिक्षा यार किती वाजल्या. आणि मग अरे त्याला बघा समोर ना कोणीतरी दाढीच्या आत हसतोय. तो हसतोय. पण फार असं तर बाबा तू अशी जवळ राहायला खूपदा झालं होतं. एकतर सीन एकदा आमचे डिरेक्टर आधी- सेट लाईट बंद करून निघून गेले होते. इतके असं हसत म्हणजे होता फार तुम्ही. ते म्हणजे मी चुकीचं सांगायचं आहे सर प्लीज पण नाही नाही रे होतं होतं. असं. काही नाही चुकीचं वगैरे. आम्ही पण केलंय. आम्ही थांबलोय म्हणजे हो ना? शूटिंग. हो एकदा इतका बेसिक होता, समजा अशी ट्रॉली लागली आहे, इथून इथे जाणार आहे कॅमेरा, ठीक आहे, तेवढा वेळ एकमेकांकडे बघत बघायचं राहायचं असतं आणि hold. काहीतरी वचन मागायचं का काहीतरी. काही नाही मी बाबा, रूम मध्ये बाबा, येतो ती माझ्याकडे बघते चार्ज चार्ज होता एक. हा चार्ज करूच शकलो नाही तो तो शॉर्ट करूच कॅन्सल नाही झाला. शकलं. एकमेकांकडे बघायचं होतं आणि 7-8 हसवायचं. सेकंद. असं होत होतं, गालच फुगत होते माझे, मला सहनच होईना त्याच्याकडे बघणं. तो म्हणे सर म्हणे होतंय काय, प्रॉब्लेम काय, सर प्लीज ओरडा मला, म्हणजे मला ओरडा, मी सिरियस होईन. बरं हे मला असं प्रेमाने करून मला नका अजून सांगू. हसू यायचं सर प्लीज ओरडा मला. किंवा कधी कधी ना खूप दमतो आपण असं डे नाईट शूट केल्यानंतर आणि मग कुठल्याही गोष्टीवरती हसू येतं. आता आय डोंट नाही, तो लूप लूप लागतो लागतो अगं. तुम्ही तो लूप हसायला- लागला होता. आणि समोरचा 3:30-4 हसला की वाजता आपण मला असं वाटतं हसायला हे लागतो. होतं. पहाटेचे. हा. हो, मग ते- बरोबर. तेव्हा- रात्री आपण वेगळेच वागतो. तू हो. किती मनापासून agree हो. करते. रात्री झालंय तुझं. आपण वेडे असतो बरं असं आणि मला त्याला वाटतं. जोकची पण गरज नसते. जसं Correct. मला आठवतं एकदा तू अशी जवळमध्ये डे नाईट करून एक पहाटे लास्ट सीन उजाडला आहे आणि आता लास्ट आणि घरी जायचंय बाबा घरी आता जायचंय. याच्यानंतर. ती आमची मैत्रीण येते आणि ती म्हणते अरे जिजू तुम्ही इथे. तू हसली. काहीच नव्हतं. ती आली ती म्हणे अरे जुजू तुम्ही इथे. तर ते जुजूवर आता त्या डेली जुजूवर टाकली जी गाडी अडली आमची तो ती हेच होईना. दिसली आम्हाला लांबले येते मग यांनी काय सांगितलं शेवट वन शॉट करू तू ये बोल आणि इतकं सिम्पल ठेव म्हणजे 5व्या मिनिटाला पॅकअप. किंवा जिजू म्हणू पण नकोस. नाही हे 5व्या मिनिटाला माझं काही होतं की नाहीच तू आहे आता ना. दिसूच नकोस मला. माझं मी तिथपर्यंत आले त्याला होते की अर्धा असंही. तास गेला ग 5 मिनिटाच्या याला. त्याच्यामुळे बरं कळत होतं की आपण चुकीचं वागतोय सगळं युनिट गिल्ट थांबलंय. येतं तेव्हा पण पण त्याला करताच ते येत नाही काही त्या बाबतीत. जुजूवर तू काय करणार जुजू. राजवीर जुजू तुम्ही तिची इथे पण नाईट चालली होती ना बिचारीची. ती झोपली होती ना पण आमचं चालू असताना. सीन झालं होतं. राजू जुजू. बाप. तर, बापरे. yes, हा, असाच नाही, विषय. नाही. वा वा. कमाल. आणि तेव्हा तुम्ही फक्त मैत्री होती हाही एक हे असेल माहितीये ना की हो, तेव्हा तेव्हा तुम्ही मैत्री होती, प्रेमात काहीच पडला नव्हतं. नव्हतात. त्यामुळे म्हणजे इतके जोक्स व्हायचे ना, म्हणजे आम्ही सतत काही ना काहीतरी फालतू बोललेलो असायचो की ऍक्शन म्हटलं की ते सगळं फालतूपणा आठवायचा की आत्ता आपण काय काय बोललोय, म्हणजे कोणाकोणाबद्दल काय काय बोललोय. त्यामुळे ते कंट्रोल करणं फार अवघड असायचं तेव्हा. करेक्ट आहे. आता जसं तुमच्या सरप्राईज प्रपोजलची एक गोष्ट आहे तसं तुम्ही लग्न सोहळा कसा करायचा हे कसं ठरवलं? म्हणजे तुम्हीच प्लॅन केलं असं तुम्ही म्हणताय पण घरच्यांचं काहीतरी म्हणणं असेल तर घरचे भेटले का एकमेकांना? म्हणजे जे फॉर्मल गोष्टी असतात काही काही हो. त्या कराव्या तर लागतातच. हो हो तर त्या कशा झाल्या आणि लग्न सोहळा कसा करायचा हे तुम्ही कसं ठरवलं? सो आम्ही सगळ्यांची फोनवर बोलत होतो अच्छा. की नाशिक नाशिक डोंबिवली हे फोनवर आम्ही इकडे जातोय असं करतोय. सो सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला करायची होती की आपण नाशिकलाही नको करूयात मुंबईतही नको करूयात असं तिसऱ्याच ठिकाणी कुठेतरी एक डेस्टिनेशन वेडिंग करूयात का ओके. कमी लोक घेऊन. तर ते प्रॅक्टिकल होतं आणि घरचे पण खूप Okay होते सेम का? पेजवर होते की चालेल. त्याच्यावर माझ्याही आणि हिच्याही घरच्यांनी असं काही नाही आम्हाला खूप लोक बोलवूयात किंवा असं काही नव्हतं. कारण त्यांना कळत होतं की छोटं आणि लांब करायचं असेल तर ते जास्त प्रॅक्टिकल आहे. बरोबर. त्यामुळे तो एक मुद्दा गेला. मग आम्ही शोधायला लागलो ठिकाणं की कुठे करायचं आणि सगळ्या ग्रुप्सवर आम्ही इकडे 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 पाठवत होतो पण तरी आमचे घरचे असे भेटले नव्हते. म्हणजे एकदाच भेटले नाशिकला. शिर्डीला जाताना हा. हा नाशिकमध्ये. असं असे भेटले होते पण चला आता तेव्हा एक विषय झाला होता की जस्ट काय तोही माझा काय एक 15 15 मिनिटं वगैरे मिनिटं बोलले की होते त्या काय आता विषयावर. यांचं करायलाच पाहिजे किंवा काय. हो 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 बरं दोघांचे घरचे ऑकवर्ड. आम्हाला असं होतं की अरे हे बोला पहिल्यांदा भेटल्यानंतर direct लग्नाचं. हे बोला
हे बोललं पाहिजे ना, तुम्ही बोललं पाहिजे नाही, आम्ही कसं आता इनिशिएट करू. तरी खुशबू होती. हा. तर खुशबूला बापरे, या असं- सगळ्या याच्यामध्ये सोना ही सगळ्यात आमचा सेव्हियर होती, किंवा म्हणजे काही झालं की आम्ही तिच्यावर टाकायचो. हा. सो घरच्यांशी कम्युनिकेट जास्त करणं आणि ते ब्रिजिंग करणं हे हे ती खुशबूने करत होती. केलं. ती करत होती. मग आम्ही पाठवत होतो, आणि मग मला असं वाटतं जेव्हा आमचं डेस्टिनेशन फायनल झालं तेव्हा आता हे एकदा बघायला या म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवलं, नाशिकवरून, अच्छा. डोंबिवलीवरून. आणि मग सगळे आले, तिथे भेटले, सगळ्यांना लोकेशन आवडलं. मग कसं डोक्यात आहे हे सांगितलेलं होतंच, पण मग ती जागा बघितली, मग त्यांना आवडलं, सगळे एका पेजवर आलो. आणि मग ते फारच तसं ड्रीमी वेडिंग सारखं आता व्हिडिओज बघितल्यानंतर असं वाटतं की अरे ते खूप छान झालं सगळं. पण म्हणजे अख्खं प्लॅनिंग तुम्हीच केलं. Yes. हो 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 येस. म्हणजे एक साधारण विजन बोर्ड रेडी होता आमचा. आम्ही एकमेकांना सतत फोटोज पाठवायचो, हे असं डेकोरेशन असं पाहिजे, ग्रीन्स पाहिजे, ओपन स्पेस पाहिजे, किंवा एखादं सुंदर झाड पाहिजे, झाडाच्या खाली असं. करूया वगैरे, असं एक काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट होत्या. आणि लकीली माणसं सुद्धा अशीच भेटली ज्यांना कळत होतं आम्ही काय बोलतोय, आम्हाला कसं डेकोरेशन हवंय, किती आम्हाला सिम्प्लिसिटी हवी होती. खूप जास्त लाऊड काही करायचं नव्हतं. आणि आदल्या दिवशी छान छोटासा सोहळा किंवा ते करायचा होता, फोटोज हळदीचा पण वगैरे. जनरली जे आपण काढतो तसं काहीच मेडअप नव्हतं करायचं. हा. ते त्यांना सांगितलं होतं की आम्ही आमचा दिवस एन्जॉय करणार आहोत, हा. तुम्हाला काढा, वाटेल तुम्हाला तसं ते जे घ्या, वाटेल आम्हाला काढा. ते काढा. आता फोटो काढा असं नका करू काहीच. वा वा हा. वा, ही आयडिया पण मला आवडली. त्यामुळे कारण ते आपला अर्धा वेळ सगळंच नाही तर- कॅन्डिड आहे. हा, अच्छा. सगळं कॅन्डिड आहे, मॅक्सिमम सगळं कॅन्डिड आहे. त्याच्यामुळे ते खरं वाटतं आणि गोड वाटतं की आपलं. आणि Correct. सगळ्यात सुंदर ते आपोआपच घडलेली गोष्ट की हे जे गाणं झालं हा. हा. ते लग्नात मग हिच्या एंट्रीला, माझ्या लग्नाच्या एंट्रीला, दिवशी ते ऍड झालं स्पॉटीफायला सकाळी. स्पॉटीफायला त्या दिवशी ऍड झालं. ते मला किती गोड. त्याचं कारण ते सकाळी काहीतरी- युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर ते वापरायचं होतं. सो त्याच्यासाठी खूप मेहनत Correct. चालू होती की ते पटकन व्हायला आलं पाहिजे. पाहिजे सगळं. आणि ते लकीली त्या दिवशी सकाळी वेळेवर आलं. मग ते त्यांना दिलं. हम्म. तर त्याच्याने एक असं छान त्याचा फीलच, जो ऍक्च्युअली लग्नाच्या दिवशीचा फील होता, तो असा एनहान्स झाला. हम्म. आणि आता ते असं आपण जे फोटोज आणि हे बघतो ना, मग मला असं वाटतं ते आम्ही खूप त्या मोमेंटमध्ये होतो, खूप एन्जॉय करत होतो. त्याच्यामुळे ते असं खूप छान आता रिव्हिजिट करताना फार खूप मस्त छान वाटतं. वाटतं. खरं. कमाल कमाल. आपण तुमच्या आठवणींमध्ये रमलोय, तर आपण एक आठवणींची सफर करूया. तुमचेच फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ओ. आणि त्याच्या पहिला किस्से काही असतील किंवा हा फोटो कधीचा आहे हे तुम्ही आम्हाला बरं. सांगणार आहात. ओके ओके. ओके. So हा हे प्रोमो शूट आहे, तू अशी जवळी तू अशी राहायचं. जवळी. आणि तेव्हा आमचा एकही फोटो एकत्र नव्हता तोपर्यंत. सो काहीतरी पोस्ट करायला हवं म्हणून आय थिंक मीच मागे लागले होते, एक फोटो काढूया नाही मेकअप रूम मध्ये. नाही, हा काढायला सांगितलाय आपल्याला. हो हा का? आपण चल फोटो काढू वाला फोटो नाहीये. नाही का? हो, त्यांना हवा होता हा फोटो, मग असू शकतं. त्याच्यातला फोटो आहे. बघा. आणि अचानक पहिल्यांदा आमचं ना काय झालं, तू अशी जवळी राहा मध्ये आमचे ना असं खूप इंटेन्स प्रेम आणि असं होतं. Correct, त्यामुळे असं हे जे आहे ते पोस्टरच मी तिला असं पकडलंय. आणि हे तर एक बेसिक मैत्री आणि कट्टू डायरेक्ट असं आम्हाला करायचं होतं. हो. तर आम्हाला खूप हसू यायचं हे सगळं करताना. अचानक हेही म्हणजे हो. इथेही हो. हसवायचा. काय करतो आपण असं. आणि एक जस्ट खूप सुंदर प्रोमो आमचा शूट झाला होता. ही खूप डान्स छान करते. होता हा प्रोमो. आम्हाला तो प्रोमोज आवडला होता की की मी ते डान्स करायला. करणार असते परफॉर्म, पण हा इतका पॉझिटिव्ह असतो की मी की मी थिएटरच खूप बुक एक्साइटेड करतो आहे. पूर्ण. कोणीच नाही आणि बघायचं. तू एकटा बसलेला असतोस. आणि एकटा हा. बसलेलो असतो. आणि आठवलं शो मला. हाऊसफुल आहे हा. माझ्या मते. हा. पडदा पण उघडतो. मी एकटा बसलोय. सो असा एक खूप इंटरेस्टिंग प्रोमो होता. आणि त्या दिवशीचा हा फोटो आहे. आपण याच्या जस्ट क्लिक केल्यानंतर आणि आधी आम्ही खूप हसलो असू हे मला माहिती आहे. हम्म, cute. हो, हा हा वेस्ट वेस्ट इंड मधला आहे. कोणाचा वाढदिवस होता का? माझा वाढदिवस हा. होता हा. हा. आणि वाढदिवसाला आम्ही काय बरं करावं वेगळं, कारण की शूट आदल्या दिवशी पण आहे, नेक्स्ट डे पण आहे असं होतं. हम्म. सो मग ह्याने वेस्ट इंड मध्ये आमच्यासाठी बुकिंग केलं होतं आणि असा फुल डे प्लॅन केला होता. अच्छा. सो आम्ही सकाळी गेलो, ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर मग सगळे आले तिकडे. आई बाबा, संग्राम, खुशबू. खुशबू, बाळ. आणि मग सगळे सगळे निघून गेल्यानंतरच्या नेक्स्ट डेचा जाता जाता काढलेला फोटो आहे. हा फोटो. अच्छा. Yes. किती गोड, खूप क्यूट. हे आमचं नाशिकचं घर आणि तिथली पहिली दिवाळी. पहिली दिवाळी, येस. नाशिकची ही पहिली दिवाळी आणि आमची सुद्धा पहिली दिवाळी. गेल्या वर्षीची दिवाळी आहे. हा, म्हणजे घराची आणि घराची आमची पण आणि तुमची पण. आम्ही या दिवशी सकाळीच मुंबईहून निघून नाशिकला पोहोचलो होतो. दिवाळीचा हो. पहिला दिवस आहे हा. आणि त्या घराची पहिली दिवाळी, त्यामुळे छान सजावट, रांगोळी वगैरे काढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जरा फोटोशूट लक्ष्मीपूजन. केलं होतं. आणि आपण लक्ष्मीपूजन होतं का लक्ष्मीपूजन. दिवशी? क्यूट, फारच गोड.
किती गोड. ही पण एकदम स्पेशल. पहिल्यांदा हिचं जे कोकणातलं आसुरुंडीचं घर आहे, ओवसा तिथे- पूजन असतं ना वौसा पूजन. वसा पूजन ते पण हा. वौसा ना. वौसा असं म्हणतात म्हणतात. गावाकडे. तर तिथे गेल्यानंतर ही फार सुंदर घर आहे आणि तिथे असा बाहेर एक हा जो झोका झोपाळा आहे, आहे. झोपाळा आहे आणि तिथे काढलेला फोटो आहे. हा. आणि पहिल्यांदाच आई बाबा हा असे कोकणात कोकणात आलो होतो. आत आत. आले होते इतकं. आणि आमचं गाव खरंच खूप ते फारच सुंदर सुंदर, ते आहे. घर गाव ते इतकं सुंदर आहे. असं टिपिकल शेत सगळ्या बाजूला आणि मध्ये घर असं ते घर आहे. तुमच्या आणि रील्स मधूनच एकच- दिसतं ते हो ना. आम्हाला. आणि आम्ही अगदीच 7-8 तास होतो गावी. आम्ही इथून गेलो, सकाळी पोहोचलो, पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी परत परत निघालो. निघालो कारण अच्छा. शूट होतं. इतकं. हो. पण मग तेवढ्या वेळात फोटोज काढले. पण हे जे आम्ही आहोत ना, हा जो मूड आहे हा. हा एकदम खरा फोटो आहे. आम्ही खूप खुश होतो त्या खूप दिवशी. खूप. किती खुश गोड. होतो. वाव. कमाल. फारच गोड फोटो आहे. Thank you. म्हणजे तुमचा हा, तो आईनीच काढलाय happiness आहे ना, तो हा. दिसतोय म्हणजे त्याच्यात. हो. कमाल. उई. हा जुन्या घरातला बर्थडे. हा, हिचाच बर्थडे आहे आणि आता मला वाटतं 2 वर्षापूर्वीचा हो, 2 वाढदिवस तिचा. वर्षांपूर्वीचा. लग्न झालेलं होतं. हो, लग्न झाल्यानंतरचा हा, पहिला पहिला वाढदिवस वाढदिवस आहे. याचा. हा. आणि घरी आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. सगळे होते, आई बाबा, संग्राम, खुशबू, आमचे मित्र अनन्याची सगळे. पूर्ण टीम हा. होती. आणि असं त्याने छानसं छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. मी 7व्या मुलीच्या शूटवरनं आले आणि सगळे घरी होते. छान लाइटिंग वगैरे केली. तितिक्षाला आम्ही सगळे सण म्हणतो, म्हणजे कंदील म्हणतो, कंदील. म्हणजे हिच्या घरचे. कारण तिला असा कुठलाही छोटा सण असेल ना, तर ती असा तिला खूप मनापासून सेलिब्रेट करायचं असतो. ती फार गोड गोष्ट आहे तिच्यातली. की कुठलाही सण असेल ना, ती खूप उत्साही असते. त्याच्यामुळे तिला बर्थडे पण असेल ना, तसं हे जे असं एक सेलिब्रेशन, असं जे डेकोरेशन छोटं जरी असेल ना, पण ते असं आवडतं ते तिला खूप आवडतं. आणि ते तू करतोस हा. है ना. करतो. क्यूट. हे सगळं लग्न वगैरे हा, व्यवस्थित. आता हे जे मी म्हणालो की सगळं कॅन्डिड होतं सगळं, त्याच्यानंतरचा नॉन कॅन्डिड एक फोटो, फोटो आहे. प्लीज एक असे एक चालत walk या करा. ना. मला आणि कोणीतरी आवाज दिला असेल त्याच्यामध्ये. आणि मी अशी एक Yes. आता बागडत तू भलतीकडेच हो, बघतोय हा, कोणीतरी. आणि ही ललला. काय होतं, आम्ही म्हणालो ना की आम्ही दोघं मॅनेज करत होतो हा, सगळं. सो म्हणजे लग्नाचं असं ते मंत्र चालू आहे हा. सगळे, आणि त्याच्यामध्ये पण कोणीतरी काहीतरी सांगत होता, अरे याचं काय करायचं, हा सांगतो किंवा हे. हा, तर असं याच्यामध्ये होत होतं. कोणीतरी आवाज दिला काहीतरी असेल. सांगतंय. पण आणि- तितिक्षा इज अनअफेक्टेड. ती सण साजरा करते. कंदील. माझं लग्न. वाव. रिअल. ये संगीत. संगीत. आम्ही एक जबरदस्त, म्हणजे आयुष्यातला बेस्ट परफॉर्मन्स असेल हो. दोघांचा एकत्र, तर तो हा आहे. आहे. आम्ही प्रॉपर याची रिहर्सल केली होती या डान्सची. आणि ऍक्च्युली आम्ही खूप एक्साइटेड होतो डान्स करण्यासाठी. आणि ह्या संगीत मध्ये तर सगळ्यांनी इतकी धमाल केली सगळ्यांनी आहे. इतके बापरे सुंदर बापरे कडक बापरे. डान्स केले. नाशिक ढोल वगैरे आणि सगळ्या शेवटी म्हणजे लागला. सगळे कोरिओग्राफ डान्स आणि हा. नंतर फ्रीक आउट The करून Thing. सगळे द थिंग. तर फारच मस्त झालं मजा होतं. आली त्यातला होती. आमचा संगीत खूप मस्त झालं होतं. वाव. हे काय धतिंग गाणं कुठलं आहे ज्याच्यात हे तू गॉगल घातलेस आणि तुम्ही धतिंग नाचताय? हे म्हणजे नॉर्मली माणसं रोमॅन्टिक वगैरे नाचतात So, स्वतःच्या. आम्ही ऍक्च्युली संगीत. कॉन्सेप्ट पण डान्सची तशीच तशीच होती ठेवली. की सुरुवातीला ऍज इफ आम्ही रोमॅन्टिक डान्स सुरू केलाय हा. असं. आणि मग नंतर आम्ही म्हणतो नाही मजा नाही येते. आणि मग आणि एक जण मग गॉगल आणतं, गॉगल घालतं आणि मग हो. आम्ही एकदम धतिंग डान्स सुरू करतो. कुठलं गाणं आहे हे? हे लेसी पोटे. लेसी पोटेवरती. तुझ्या अल्लू अर्जुन. विचारनंच वाटतं की हे साऊथ कुठलं वाला तरी गाणं. So, आमचं असं रोमॅन्टिक आम्ही तू अशी जवळी राहायच नाही एक खूप कुठलं तरी एक टिपिकल रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि मग आम्ही ते थांबवतो आणि हे करतो, कारण मला असं वाटतं की ते करताना आम्हाला परत हसू आलं असतं ते करताना. सो हा मूड होता ऍक्च्युली. ऍक्च्युली हा मूड होता खरंय. फ्रीक आउट. आणि ह्याच्या एंडला मग तू अशी जवळ राहायचं गाणं सुरू शेवटचं. झालं आणि मग तिथे एंड केलं आम्ही. क्यूट. फारच बरं. ओके. हा सोना संग्राम आम्ही दोघं असं आम्ही एका डिनर डेटला गेलो होतो बालेबू. बालीबुला. हा. येस गुड यार, तुला सगळं खरंच आठवतंय तुम्हाला दोघांनाही आठवतंय पण. हो ना. हे हा, असं शूट नंतर काढलेला फोटो आहे. आणि खुशबू संग्राम आहे ना, राघव पण होता का? नाही राघव नव्हता. राघव असं आठवतोय मला, फिरत होता इकडे तिकडे. नाही राघव नव्हता. नाही? नाही असं होता. Sorry, राघव होता होता. तो. राघव होता. हा. सो असं आम्ही 5 जण डेटवर गेलो होतो. तेव्हाचा photo. तेव्हाचा हा फोटो आहे. वाव.
आणि असं राघव झाल्यानंतर खुशबूला सारखं जमायचं नाही यायला. सो सो असं ते या तशी dates खूप- पहिली तशी खूप अच्छा, पहिली. बाहेर बाहेरची डेट पडला. होती बाहेर की आम्ही चौघं गेलोय. हा त्यालाच घेऊन हा. गेला हो. वा कमाल, मज्जा आली. मस्त. आठवतं सगळं. Good. गुड जॉब. गुड जॉब. आणि सगळं आठवतंय तुम्हाला दोघांना रे? आठवतं. जनरलीच आठवतं दोघांना सगळं की कारण कधीतरी काही माझ्या तारखा नाही लक्षात राहत, अच्छा पण बाकी अशा ह्या गोष्टी हा, आठवतात. असं काही प्रॉब्लेम नाही Permanently. तसं हा आठवण कारण येतं. फोटोज पण तुम्हाला छान आठवलेत म्हणजे मस्त. हा हो ना. मे बी ते जे माहिती आहेत ते तू दाखवले असतील म्हणून. पण असं ऍक्च्युली नाही, तरी आहे. आठवतीलच, हो. छान. आता मला तुमच्या घरच्यांविषयी सांगा, म्हणजे घरच्यांविषयी पण सांगा आणि तुमचं घरच्यांशी नातं म्हणजे तुझं हिच्या घरच्यांशी आणि तुझं याच्या घरच्यांशी नातं कसं आहे? मी जेव्हा त्यांना भेटले ना पहिल्यांदा, मला तेव्हाच ते खूप आवडले. म्हणजे आजी आजोबा, आई बाबा, म्हणजे सगळेच मला इतके प्रेमळ आहेत ना. मी तुला सुरुवातीला पण म्हटलं ना की खूप प्रेमळ आहेत, असं प्रेमाने बोलणारे आणि खूप खाऊ पिऊ घालणारे, जे माझ्या आवडीचं आहे. तर असं भरपूर खाऊ पिऊ घालणारे. मग नाशिकमध्ये नवीन आहे, मग तुला काय बघायचं आहे, मग इथलं खूप काय छान आहे. एक्सट्रोवर्ट आहेत, एक्सप्रेसिव्ह आहेत सगळे. खूप एक्सप्रेसिव्ह आहेत, खूप एक्सप्रेसिव्ह. मग मला तू आवडतेस हे बऱ्याचदा आपण आपल्या भाषेत ठेवतो नाही, छान आहे, मग मी ह्याला सांगेन, ते मलाच सांगायचंय किती गोड. हा, ही किती गोड आहे, ही किती छान आहे असं. तर मी ह्याला तेव्हा म्हणायचे की मला ना कधी कधी कळत नाही मी तुझ्यासाठी का तुझ्या घरच्यांसाठी लग्न करते, कारण मला ते खूप जास्त आवडतात. ते खरंच खूपच गोड. म्हणजे एक गोष्ट अशी की मला आंबा खूप आवडतो ना, तर असा आठवणीने जरी मला सुट्टी नसेल आता मे महिन्यात, तर खूप सारे आंबे माझ्यासाठी म्हणून काढून ठेवलेले असतात की ते तितिक्षाचे आंबे. हा, ते मग मीच खाणार असं माझ्यासाठी. आणि त्याचे गोड आंबे काढून ठेवलेले की ह्या झाडाचे आंबे खूप गोड असतात, तर ते काढून ठेवलेले असतात माझ्यासाठी. तितिक्षा अरे आंबे वाट बघतात, तितिक्षा आंबे वाट बघतात असं. किंवा मला एक मिठाई खूप आवडते नाशिकची, मिल्क केक आहे. तर मी दरवेळेला गेल्यानंतर बाबांनी 1 किलो तरी आणलेली असते ती. हो. आणि मी असे बाबा मी डाएटवर आहे, ठीक आहे, थोड्याने काय होतं, आणि मी अक्षरशः घेऊन बसते आणि मी खाते. सो अशी एकही वेळ चुकलेली नाही की बाबा जेव्हा इथे येतात तेव्हा ते घेऊन आले नाही, किंवा मी जेव्हा जाते तेव्हा ते आणून ठेवलेलं नाहीये. सेम विथ आई पण इतक्या, म्हणजे आपल्याला जे आवडेल, मला जे आवडतं तसं बनवून देणं. आता हा समजा नॉनव्हेज खाणार असेल, मी व्हेज खाणार असेल, तर ते दोघांच्या आवडीचं असं सेपरेटली करून ठेवणं. एक मला खूप आठवणीतली गोष्ट म्हणजे आमचं जस्ट असं झालं होतं, जस्ट मूव्ह झालो एकत्र, आणि मी शाबास मितूचं शूट करत होते लंडनवरनं. मी जस्ट आले आणि हा म्हणाला की अरे आईबाबा आलेत, त्यांना भेटू आणि मग आपण डोंबिवलीला जाऊ. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आले, तर तो म्हणाला हे बघ माझ्यासाठी फोन घेतला आईबाबांनी, आयफोन घेतला. म्हटलं वा कसलंच भारी फोन आला वगैरे. मी घरी गेले तर सेम फोन माझ्यासाठी घेतलेला होता. आणि मला इतकं एक्सपेक्टेड नव्हतं की, म्हणजे इतकं मोठं गिफ्ट मला एक्सपेक्टेडच नव्हतं त्यांच्याकडनं. कारण जस्ट आम्ही आत्ता एकमेकांबद्दल सिरियस आहोत, पण ते म्हणे असं कसं, त्याला घेतलं तुला नाही, असं कसं होईल. किती गोड. हे म्हणजे अगदी ते मला मुलीसारखंच ट्रीट करतात. आणि अगदी सुरुवातीपासून असं आहे की खूप प्रेमाने, आणि त्यांच्यासाठी सिद्धार्थ जसा आहे ना तशीच मी आहे. की म्हणजे आज मला पण हक्काने ते ओरडतात, फोन का नाही केलाय मला, किती दिवस झाले आपण बोलतच नाही आहोत. सो जसं ह्याला ओरडतील तसंच मला ओरडतात. माझ्या हेल्थची जशी ह्याच्या हेल्थची घेतात तशीच माझी. सो असं काही आता राहिलं नाहीये की तितिक्षा वेगळी आणि सिद्धार्थ. ते दोघांसाठी आपलीच मुलं असल्यासारखंच ते ट्रीट करतात, आणि सगळेच तसे आहेत त्या फॅमिलीतले, खूप जास्त. किती गोड. आणि माझ्या बाबतीत असे की मम्मा पप्पा जे आहेत तिचे ते खूप एक्सप्रेसिव्ह नाही आहेत, खूप बोलत नाही, पण ते खूप साधे आणि खूप गोड माणसं आहेत. म्हणजे पप्पा जे आहेत, मी अनन्य नाटक करायचो, तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त वेळेला त्यांनी ते नाटक पाहिले. म्हणजे जेव्हा डोंबिवलीत प्रयोग असायचा, कल्याणला प्रयोग असायचा, ते त्यांच्या मित्रांना घेऊन तेव्हापासून यायचे. आणि आत्ता पण नाटक माझं, मी तेच नाटक हिंदीत करत होतो, तसं रॉयल ओपेराला प्रयोग होता, तर त्यांनी नाही मला ते बघायचंय म्हणून डोंबिवलीवरून ते परत तिकडे आले. सो ह्या गोष्टी ते खूप करतात माझ्यासाठी. किंवा मला प्रॉन्स आवडतात, तर ते प्रत्येक वेळेला प्रॉन्स आणून ठेवणं डोंबिवलीला असताना किंवा पाठवणं. मम्मा तर असं छोट्या गोष्टी, काय तुझं असं एक डबा पाठवणं जे असतं ना, तर हे सिद्धूला आहे, हे तुला आहे, असं म्हणजे आठवणीने ते असं कन्सिडरेट करतात. ते खूप जसे माझ्या घरचे आहेत, खूप
लाऊडली एक्सप्रेस करतात सगळं, हा, ते तसं तसे नाही. नाहीयेत, पण त्यांचे इतके छोटे छोटे जेस्चर्स असतात की ज्याच्यावरून कळतं की हे खूप किती किती प्रेम आहे, हा. किती. किंवा तितिक्षाशी रोज जेव्हा बोलत असताना म्हणजे आम्ही रोज बोलत जरी नसलो कधी, तरी माझ्याबद्दल ते सतत चौकशी करत असतात. माझ्या वतीने तितिक्षाला ओरडणारं कोणीतरी आहे, ते तिचे आई वडील आहेत, ते मला बरं वाटतं. कारण माझे आई वडील नाही ओरडत तिला, किंवा काही माझ्या बाजूने नाही बोलत, पण तिचे आई वडील बोलतात. त्याच्यामुळे मी खूप ब्लेस्ड समजतो स्वतःला की इतकी गोड, साधी, खूप प्रेम करणारी माणसं आहेत. आणि सोना, खुशबू, तर तिचं आणि माझं एक खूपच वेगळं रिलेशन आहे म्हणजे की ती साधारण मोठी बहीण आहे ती मोठी आजी. बहीण आहे. आणि आमची सुरुवातीला मैत्री झाली, त्याच्यानंतर आणि म्हणजे ती अशी एक व्यक्ती आहे की जिच्याशी मी काही बोलू शकतो. खूप प्रोग्रेसिव्ह ती आम्हाला पुश करते, कारण ती हो. स्वतःच आयुष्यात इतकं सगळ्या गोष्टी करत असते. त्यामुळे आणि ती खूप अम्बिशियस आहे. आणि एक असतं ना एक हक्काचं कोणीतरी, की पटकन काहीही झालं तरी आपण तिला फोन करू शकतो, की जे माहिती की ही काही किती नो मॅटर हाव अगली आणि काय असेल ते ती हँडल करू शकते. असा तिचा एक आमच्या आयुष्यात सपोर्ट आहे. सो वी आर व्हेरी ब्लेस्ड की अशी एक खूप गोड फॅमिली. आणि संग्राम तर एक संग्राम सारखा माणूसच म्हणजे खूप रेअर असतात. इतका सेल्फलेस, आणि तो त्याच्यातला इनोसन्स अजून तसाच आहे. म्हणजे आमच्यात सगळ्यात एजने मोठा तो आहे, बट त्याचा इनोसन्स सगळ्यात सगळ्यात जास्त इंटॅक्ट आहे. हो, हो, हो. आणि असं खूप सेल्फलेसली समोरच्यासाठी करणारा, कामावर खूप प्रेम असणारा. म्हणजे एखाद्या सिरियल मधला जो एक थुकरट सीन असतो, त्याचं काही म्हणणं नसतं, तो सीन सुद्धा इतका पॅशनने करून त्याच्याबद्दल मनापासून भरभरून सांगणारा संग्राम आहे. त्याच्यामुळे अशी खूप छान ब्लेस्ड फॅमिली. वा वा, कमाल. मला ऍक्च्युली त्या दोघांवरनं विचारायचंच होतं की तुमच्या समोर एक असं जोडपं आहे जे तुमच्या जवळच आहे, खुशबू आणि संग्राम. तर एक संसार म्हणून त्यांच्याकडून तुम्ही काही शिकलात का? म्हणजे हे तू पर्सनली दोघांविषयी सांगितलंस, पण एक समोर घडतोय एक संसार, त्यांना मूल झालं, मग त्यांना दुसरं मूल झालं, तर हे सगळं तुमच्या समोर घडतंय. तर एक नवरा बायको म्हणून त्यांच्याकडून काही घेतलं किंवा घ्यावंसं वाटतंय का? आमचं आणि त्यांचं रिलेशन जे आहे, इक्वेशन, ते खूप वेगळं आहे. म्हणजे त्यांची लव्ह लँग्वेज खूप वेगळी आहे, पण ती खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही खूप जितके वोकल आहोत तितके ते अजिबात वोकल नाहीये. पण त्यांचे, जसं मग फार छोटी गोष्ट आहे की जी मला इतकी गोड वाटते, की खूप आधीपासून समज आम्ही पार्टी करतोय, काय करतोय, की संग्राम बिर्याणी समज जर आली तर तो अशी कालवतो हाताने, व्यवस्थित मिक्स करतो, आणि ती सोनाला भरवतो, ती अशी मिक्स करून, आणि ती तिला तशीच ते खाते, आवडतं, आणि तिला ते आवडतं, आणि तो ते अजूनही करतो छान, आणि ते इतकं रिलिजियसली करतो सगळ्या गोष्टी. तर ते असे आय लव्ह यू म्हणत नसतील मे बी रोज, किंवा आमच्या समोर म्हणत नसतील, जे आम्ही बोलतो त्यांच्यासमोर. तर ते मे बी त्या दृष्टीने म्हणजे आमच्या समोर असे फार एक्सप्रेसिव्ह नाही आहेत, पण त्यांच्यात कळतं की हे इतकं मस्त काहीतरी इक्वेशन आहे. खूप मॅच्युअर relationship रिलेशनशिप आहे. आहे ऍक्च्युली. ते म्हणजे खूप जबाबदारी घेतात एकमेकांची, ते मला एक फार कौतुकास्पद आणि वाटतं. जे बाळ आल्यानंतर, म्हणजे राघव झाल्यानंतरचे ते, आणि आता राधी झाल्यानंतर, तर ते म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की यांच्यात काहीतरी असा एक, आता हे स्ट्रेस्ड असतील का, किंवा त्यांच्या नंतरचा शिफ्ट अजून ड्रास्टिकली वेगळा आहे. खूप दोघंही एकदम पॉझिटिव्ह झालेत, दोघं जास्त काम करायला लागलेत. हो, त्यामुळे ऍक्च्युली मदरहुड किंवा फादरहुड, पेरेंटहुड बद्दल सुद्धा आम्हाला जी भीती छान असते, वाटतं त्यांच्याकडे बघून, की बाबा हे खूप छान आहे, म्हणजे पेरेंट्स होणं ही खूप सुंदर गोष्ट हा, असते. तिची भीती त्यांनी एकदम, ते इतके कॉन्फिडंट आहेत की एक झालं नंतर दुसरं झालं, आणि ते एकदम चिल असतात. की आम्ही असा समज विचार करतो की काय करायचं, तर ज्या वेळेला ती छान गोष्ट आहेच, गोड आहे, पण त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, याचं जे एक प्रेशर येतं, ते त्यांच्याकडे बघून इतकं हलकं होतं की ते इतके इझिली आणि फार कॉन्फिडेंटली हँडल करतात. Absolutely. सो So ती एक खूप एक छान गोष्ट आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे. शिकणार आहात ना मग? Yes. वा वा, छान, मस्त. आता मला तुमच्या कामाविषयी पण जाणून घ्यायचंय की आपलं अनिश्चित क्षेत्र आहे, तर तुम्ही दोघं ते कसं हँडल करता, किंवा एकमेकांच्या कामाविषयी एकमेकांना कसं इन्स्पायर करता, त्याविषयी चर्चा करता का? एखादं काम आल्यावर हे मी घेऊ का नको घेऊ याविषयी चर्चा होते का? एकूण कामाला घेऊन, आणि मग तुम्ही सेव्हिंग्स किंवा पैसे, फायनान्सेस हे कसं मॅनेज करता एक जोडपं म्हणून?
मला असं वाटतं काम जे आहे ना दोघांचं, ती एक अजून छान गोष्ट अशी की तिचं काम मी माझ्या कामासारखंच ट्रीट करतो. माझं काम ती ॲज इफ तिला आलं हे इतकं ते पर्सनल हे आहे. त्याच्यामुळे आपण म्हणजे एखादं काम आल्यानंतर मी मनात जसा विचार करत असेल त्या कामाच्या बाबतीत, तसं आम्ही व्होकली एकमेकांबरोबर करतो. सगळं ठरवूनच करतो. आणि मला असं वाटतं की मी जर काही चांगलं काम करत असेल तर त्याचं क्रेडिट सगळं हिला आहे. बिकॉज एक तर कुठलाही डिसिजन तिच्याशी बोलल्याशिवाय मी घेत नाही कामाच्या बाबतीतला पण. आणि मग ते ऑडिशन समज आलेलं असेल त्याच्यापासून ते प्रीमियर पर्यंत समज, तर ते सगळं इट इज ऑल बिकॉज ऑफ हर. की त्या कामासाठी लागणारी जी पॉझिटिव्हिटी, जो पुश असतो तो सगळा तिच्याकडून येतो. त्याच्यामुळे विथ मी ऍक्च्युली माझंही तेच आहे. आम्ही इनफॅक्ट कुठलंही काम एकमेकांना सांगितल्याशिवाय म्हणजे विचारणं नसतं, ते डिस्कस करणं असतं. एक डिस्कस करणं Instinct असतं काय की आहे हे आपल्यासाठी एकमेकांची. चांगलं आहे का काम. कारण की आपल्याला खूप विचारपूर्वक प्रोजेक्ट घ्यायचे असतात. एक आपला करिअरचा ग्राफ असतो. आपल्याला 1000 डाऊट्स असतात की आता या स्टेजला हे करायचं का की नाही करायचं. मनामध्ये आपण ज्या मनातल्या इच्छा ज्या एकमेकांसमोर व्यक्त केलेल्या असतात की मला ना असं काहीतरी करायचंय, मग तसं काम नाहीये पण दुसरं काहीतरी वेगळं आहे, तर मग ह्यात काय पॉझिटिव्ह आहेत ते मला स्वतः विचार करून नाही कळणार. तर मग तशा वेळेला हा आम्ही मला discuss सांगतो करतो. की मला बघ ह्यातले डूज हे आहेत, डोंट्स हे आहेत, मग आता आपण निर्णय घेऊया. असा निर्णय कधीच नसतो की बघ मी तुला सांगितलं आता तू ठरव काय करायचं. नाही, आम्ही कलेक्टिव्ह तसं डिसिजन युनॅनिमसलीच आम्ही आणि एकत्रच घेतो. हो. आणि आत्ताची गोष्ट नाहीये की एकमेकांचं काम आम्ही आमच्या कामासारखं ट्रीट करतो. ही खूप आधीची गोष्ट आहे. मगाशी मी शाबाश मी तुझं म्हटलं तर आमच्या ऍक्च्युली मैत्रीचे फाउंडेशन की हा किती आउट ऑफ द वे जाऊन माझ्यासाठी ही गोष्ट करू शकतो हे मला तेव्हा कळलं होतं. सो माझं हे चाइल्डहूड ड्रीम आहे की मला क्रिकेटवरती फिल्म करायची होती. क्रिकेटच्या फिल्ममध्ये एक छोटासा रोल, इतका छोटा की शाबाश मी तुझं जेव्हा मी ऑडिशन देत होते तर मी इंडियन प्लेअर नसली, मी श्रीलंकन प्लेअर म्हणून एखादी मॅच खेळले तरीही मला चालेल, मी इतकी ओके होते. सो तो म्हणाला की तू कशाला असा छोटा विचार करतेस, आपण प्रॉपर ऑडिशन करूया. पहिलं ऑडिशन आम्ही बिल्डिंगच्या खाली फोनवर शूट केलं आणि मग त्यांच्याकडनं, आणि एकतर त्यांच्यापर्यंत ऑडिशन पोहोचत नव्हतं, आम्ही बऱ्याचदा ऑडिशन्स पाठवले त्यांच्याकडे, कारण मुकेश छाबरा कास्टिंग म्हणजे कितीतरी ऑडिशन्स त्यांना येत असतात. आणि माझं असं होतं की ॲटलिस्ट मला असं वाटत होतं की मी क्रिकेट पण खेळले आणि मी ॲक्टर पण आहे, तर कदाचित मला चान्स आहे. आणि ही इतक्या वर्षांपासूनची गोष्ट आहे, तर त्याला कळत होतं की मी किती डेस्परेट आहे त्याच्यासाठी. त्याने म्हटलं की काय म्हणतायत ते, जेव्हा त्यांना ऑडिशन मिळालं ते म्हणाले की एक प्रॉपर ग्राउंड लागेल आपल्याला, असं शूट करून नाही चालणार, वाईट्स घाल आणि त्याच्यामध्ये कर. सो मी माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला की आता कसं करतात, ग्राउंड वगैरे कसं करतात. हा दुसऱ्या दिवशी ग्राउंड बुक करून DOP बुक करून आला होता की आता तू फक्त क्रिकेटकडे लक्ष दे, आपण एडिट करून घेऊ ऑडिशन प्रॉपर. आम्ही एका ग्राउंडवर जाऊन एक तासभर नाशिकला गेलो होतो आपण. नाशिकला गेलो, नाशिकचं ग्राउंड याने Audition बुक record केलं करायला. होतं. नाशिकला गेलो, तिकडे जाऊन ऑडिशन रेकॉर्ड केलं, ते एडिट झालं, ते सबमिट केलं. मग ते पुन्हा म्हणाले, आम्ही टर्फ बुक केलं होतं, ते म्हणाले नाही आपल्याला मोठं ग्राउंड लागेल. मग ह्याने पुन्हा एकदा मोठं ग्राउंड बुक केलं आणि हे म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचतही नाही. मी फक्त म्हटलं अरे असं बोलले, दुसऱ्या क्षणाला दुसरं ग्राउंड बुकड आहे. असं नाही की आम्ही फायनान्शियली खूप चांगलं करत होतो, पण इट वॉज जस्ट दॅट की हे हवंय ना आता, मग याच्यासाठी काय मागताय, इट इज नीडेड. हे नीडेड आहे. हे मग झालं पाहिजे त्याच्यामध्ये काही crack त्याला असं. खूप महत्व, म्हणजे असं की बाबा हे करतोय हा आपण, असं काही नाही. अच्छा मोठं ग्राउंड का, बरं मग आपण करूया. मग मोठ्या ग्राउंडवरती शूट केलं. मग त्यानंतर महिनाभर रिप्लाय नाही. त्यामध्ये माझे खूप अप्स अँड डाऊन्स चालले होते. होतंय का शूट, तुला माहितीये ना की कसं होतं की माझं होतंय का सिलेक्शन, त्यांचा काहीच फोन नाही, मी विचारू का नको, मग विचारल्यानंतर कसं वाटेल, आपण फोन केला उचलला नाही तर, असे 1000 प्रश्न. मी इतकी अँक्शियस असायचे. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी ह्याच्याशी त्याच एका विषयावरती जवळपास 50 वेळेला बोलले असेल की मग काय नाही झालं तर काय, पण तो दरवेळेला तितक्याच शांततेत मला समजवायचा, उत्तर द्यायचा, रिपीटेड उत्तरं द्यायचा. आणि तो मला नेहमी हेच म्हणायचा की मला एकदा आठवतं मी खूप पॅनिक झाले होते, मी रडले वगैरे होते. आणि असं ऍक्च्युली पॅनिक होऊन रडतात तसं रडले होते की काय होतंय, काय घडतंय, मला कळत नाही, माझं होणार आहे का की नाही होणार आहे, मी मूर्खपणा करते, उगाच थांबून राहिले या फिल्मसाठी वगैरे वगैरे, असं अनेक गोष्टी चालल्या होत्या. तर त्यात तो म्हणाला की तुला ह्याविषयी जितक्यांदा बोलायचं असेल, आणि ते आजही तो म्हणतो, तुला कुठल्याही विषयी जितक्यांदा बोलायचं असेल, तुला 100 वेळेला 150 वेळेला बोलायचं मी आहे, तू बोल, तू मनात साचवून ठेवू नको. कारण की मी असं पॅनिक अटॅक सारखं झालं होतं ना, तर म्हणाला आपल्याला ते नाही करायचंय कधी, तू जितक्यांदा वाटतंय बोल. त्यामुळे मला आता कुठल्याही प्रोजेक्टचं टेन्शन आलं किंवा काय, मी एका क्षणात बोलते आणि मी सोडून देते. सो आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे कॉन्स्टंट प्रेशर आहे की आपल्याला
लगेच नाही कळत आपलं बरोबर. सिलेक्शन झालंय का आपल्याला माहिती नसतं की उद्या कदाचित उद्याही काम मिळू शकतं आपल्याला हवं तसं आणि कदाचित 1 वर्षही थांबावं लागू शकतं. सो ही अनसर्टनिटी मला असं वाटतं कम्युनिकेशनने खूप जास्त कंट्रोलमध्ये येते. आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो. मग ह्याचा विचार नको करू, आपण हे करूया, म्हणजे तो मला अजून एक मार्ग काढून देतो. तोपर्यंत तू हे शिक ना, तोपर्यंत तू हे कर ते कर, असे अनेक गोष्टी तो मला सजेस्ट करत असतो. सो त्यामुळे सुद्धा मला ह्या प्रोसेसमध्ये, या जर्नीमध्ये त्याची खूप जास्त मदत होते. आम्ही प्रत्येक गोष्ट त्यामुळे एकमेकांशी शेअर करतोच. किंवा कुठली छोटी गोष्ट असेल ना कामाची, एक ऑडिशन आलं आहे तर ते कधीच लाईटली घेत नाही. म्हणजे ही शूट करत होती सिरियल आणि मी तेव्हा नव्हतो करत. तर ही शूटिंग झाल्यानंतर मीरा रोडवरून ट्रॅफिकमधून परत गोरेगावला येऊन 12 वाजता 12:30 परत सकाळी 6:30चा कॉल टाइम असताना सुद्धा रात्री त्याच एनर्जीने माझं ऑडिशन रेकॉर्ड करायची, क्यूज द्यायची. तर इतकं ती त्या कामाला महत्व देत होती. सो मला असं वाटतं की इट्स अ टीम वर्क. आणि ही फील्ड आपली खूपच अनसर्टन आहे, त्याच्यामध्ये खूप ब्रेकडाऊन्स होऊ शकतात, खूप अस्वस्थ वाटू शकतं, पण हे आपण निवडलेलं आहे, हे आहेच, वी हॅव टू डील विथ इट. सो जर आपली पार्टनर, आपण जे कंपॅनियनशिप म्हणतो, तर मला असं वाटतं ही खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते की ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या मोमेंटला एकमेकांच्या सॉल्व्ह करत राहणं, ऐकत राहणं. कारण सिच्युएशन बदलत नसते, प्रॉब्लेम बदलत नसतात, पण वाटणंही तेच असतं. त्यामुळे मग ते का 10 वेळेला बोलायचं नाही, आपण 200 वेळा जरी बोललं तर ते रिलीज होत राहतं. सो अशा वेळेला एकमेकांचं ऐकणं त्याच आत्मीयतेने, आणि सो मला वाटतं हे महत्वाचं आहे. आणि आम्ही दोघं ते खूप ऑटो मोडवर ते करतो एकमेकांसाठी. आणि समजा होत नसेल तर ते कॉन्शियसली पण करतो, कारण मला असं वाटतं इट इज नीडेड, ते केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि आमचे ऑडिशन्स तर म्हणजे बघण्यासारखे असतात. म्हणजे आम्ही एकमेकांचे जे ऑडिशन्स घेतो, जर का तू थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं, इतकं स्ट्रेट फॉरवर्ड कोणी नसतं जगात. घाण म्हणजे केलं, काय परत काय कर. केलं, चल कट परत जा, असं की तू पाट्या नाही टाकायच्या ऑडिशन मध्ये. Session आहे, हा. एक जसं म्हटलं हे हल्लं म्हणजे ऍडचं ऑडिशन आहे समज, हा, उदाहरणार्थ जेव्हा आपण असे देतो ना, असं. किंवा ते सगळ्यात ऑकवर्ड आहे ना की असं बसून गाडी चालवायची, स्टेअरिंग. सगळ्यात मला ऍडचे ऑडिशन द्यायला सगळ्यात, म्हणून मी एकही क्रॅक नाही करू शकलोय ते मला लक्षात. अशी गाडी चालवणं जे आहे हे कर, असं का करायला सांगतात, एक तर माझा प्रश्न आहे ऍडच्या ऑडिशन मध्ये. तर ते सुद्धा स्टेअरिंग केवढं झालंय, हे झालंय, काय झालंय, त्याच्यात घाण बोलणे, कन्व्हिन्सिंगली ब्रुटल बोलणे एकमेकांची, ब्रुटली ऑनेस्ट बोलणे. ब्रुटल असतो हा. आम्ही, खरंच. पण मला वाटतं ती मजा पण येते. किंवा एखादा फंबल झाला, ते आता त्याला काहीच नाही करू शकत, बापरे. मग तो कॅमेरा हालायला लागतो, मग त्याच्यात भांडण होतं, हे नको करू असं. तर हे पण मला असं वाटतं तो एकमेकांबरोबरचा इतका कम्फर्ट झोन आहे. पण ते ब्रुटली समोरचा क्रिटिसाइज करतोय म्हणल्यावर मोराल डाऊन होत नाही ना, जो अभिनय करतोय नाही, त्याचा. कारण तो समोरचाच माणूस त्याला हक्क आहे हे हे चल, करायला. आम्ही नाही करत मग आता ठीक वगैरे, आहे, असं असं नाही. नाही. नको सिलेक्ट, हा, मी चिडचिड होते. हा. तर हे बघ, नको जा, सांगणार काय करूया, आहे, करूया. ऑडिशन बेस्ट. तू नीट सांग ना थोडस, असं एक होणार ते त्यावेळेला. नाही जमणार. ते नाही जमणार. कर ना मग, नीट कर ना असं. पण मला असं वाटतं की तिथे आम्ही इतकी ब्रुटल होतो, हा. म्हणून ते ऑडिशन म्हणजे ते चांगल्यासाठी असतं. आणि एक ऑडिशन for sure. जेव्हा आपण काम करत नसतो, एक ऑडिशन शूट करून पण खूप छान वाटतं त्या दिवशी. हा, ते फील गुड. सो त्यामुळे मग ते आपण असंच केलं तर काही त्यात अर्थच नाहीये. आपण ते छानच केलं पाहिजे. पाट्या त्यामुळे नाही आम्ही टाकायच्या. एकमेकांचे ऑडिशन खूपच छान रेकॉर्ड करतो. वाव. आम्ही असा अँबियन्स क्रिएट करतो, जे गरजेचं आहे त्या ऑडिशनसाठी. इम्प्रोवाइज करतो. फक्त हा नाही पाठ करणार, मी पण पाठ करणार, किंवा फक्त माझी स्क्रिप्ट मी नाही पाठ करणार, हा पण कारण करणार. आम्हाला एकमेकांबरोबर काम करायला त्या सिरियल हा, मध्ये खूप खूप आवडतं. आवडायचं. ऍक्टर म्हणूनच तिथूनच सुरुवात झाली ना. Correct. तर ती ऑडिशन मध्ये ते परत रिक्रिएट करता येतं. सो असं एकत्र ज्या गोष्टी ऍक्टिंगच्या पण आहे त्या खूप मजा येते करताना. वाव. आणि फायनान्सेस विषयी कसं ठरवता, म्हणजे कोण एक पुढे आहे ठरवण्यात, का दोघंही त्यात परत डिस्कस करून मी ठरवता? माझा जो स्वभाव आहे हा प्रचंड खर्च करणे, ओ, उधळणे वा वा वा. असा आहे. आहे. हा. होता ओ. होता म्हणजे आता आहे तो, फक्त आता तितिक्षामुळे तो असा छान कंट्रोल मध्ये येतो. Okay. आणि तितिक्षाचा स्वभाव आहे की सगळं असं कंट्रोल करणे आणि ज्याच्यामध्ये ती स्वतःच इतकी गुरफटली जाते की तिला ते असं सोडवायला लागतं, थोडी मोकळी हो त्या ह्याच्यात. थोडं So, कर खर्च हा, असं. तर 2 एक्स्ट्रीम्स आहेत आणि आम्ही अजूनही फिगर आउट करतोय की हे कसं करायचं. पण आम्ही वी आर नॉट परफेक्ट ॲट ऑल आम्ही त्याच्यामध्ये. शिकतोय.
बट पण सेव्हिंग्ज वर किती तुमचा विश्वास आहे? आमचा करता? विश्वास खूप आहे. आहे, होत नाही फक्त होत असं. नाही. हा आमचा प्रयत्न विश्वास चालू आहे. प्रयत्न सर मी म्हणालो वी आर फिगरिंग इट आउट की Okay. कसं करायला पाहिजे, दोन्ही जशी- स्वभाव कसे बॅलन्स करता येतील. म्हणजे आमच्या परीने आम्ही प्रयत्न खूप करत असतो हा. की सेव्ह पण करावा, आणि असंही वाटतं की अरे यार एक लाईफ आहे, लग्नानंतरचं दुसरंच वर्ष आहे, कुठे काय ऍडजस्ट करा, किती चला करा. जाऊया, असं हा. होतं आमचं. हा. बट ऍट द सेम टाइम मुंबईचं लाईफ ऑनेस्टली एक्सपेन्सिव्ह आहे. Absolutely. आणि त्यासाठी एक ऑप्शन हाच आहे की आपण लकीली अशा इंडस्ट्रीमध्ये आहोत जिथे आपल्याला आपल्या आवडीचं काम करायला मिळतंय. आणि मी नेहमी असं, माझा असा विचार आहे की एखाद्या इतर जॉब्समध्ये कसं ठरलेले पर्सेंटेज वाढतात ना दरवर्षी, आपल्या इथे सांगता येत नाही. जर का आपण मेहनत घेतली ना योग्य पद्धतीने तर यू नेव्हर नो, सगळी स्वप्न पूर्ण होतील. म्हणजे तसं आपलं फायनान्शियल स्टेटस कधीही बदलू शकतो पॉझिटिव्हली सुद्धा, बरोबर. जर आपण योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने मेहनत घेतली. आणि अर्थात थोडा नशिबाचाही भाग आहे या सगळ्यात. बट त्यामुळे मला असं वाटतं की माझी इच्छा खूप असते ह्याच्यासारखं राहायची. खरं तर मला खूप आवडतं. मला इनफॅक्ट जेव्हा ह्याला एखादी गोष्ट आवडते तर मला असं असतं की यार खरं तर आत्ता लगेच घेऊन टाकता यायला हवी. बट मी थोडी ओव्हर थिंकर आहे या बाबतीत, आणि त्यामुळे कुठेतरी दरवेळेला माझा एक ब्रेक बसतो आणि मी अशी थोडी कंट्रोलिंग आहे त्या बाबतीत. बट त्याच्यामुळे मी थोडा स्ट्रेस घेणं कमी केलं या गोष्टीचं. म्हणजे डायरेक्ट जे मी काय बरं म्हणतात एका स्ट्रेसफुल झोनमध्ये जायचे फायनान्सेस ना घेऊन, ते आत्ता मी जात नाही. कारण की हा पण तेवढं मला ही टॉक्स मी थ्रू इट, आणि आम्ही जनरली बोलतो या गोष्टींबद्दल व्यवस्थित. आणि मी जास्त रिस्पॉन्सिबल झालोय हो. बिकॉज ऑफ हर. की म्हणजे मी आधी जो विचार नाही करायचो करताना तो मी करायला लागलोय बिकॉज इट इज नीडेड. तर हे तिचं मी घेतलंय आणि तरी गोंधळ होतो, कधी कधी व्यवस्थित होतं. तर ते अशी गडबड आहे, बट होपफुली कराल काहीतरी sort होईल. असं. हा. पण हे छान आहे माहितीये का, शिकतोय. तुम्ही या बाबतीत कॉन्ट्रास्ट आहात. हे चांगलं आहे कारण दोघंही उधळे असतात. तर काय झालं असतं. हो. आणि त्यामुळे दोघंही छान. कंट्रोलिंग असं तर बोरिंग झालं करेक्ट करेक्ट. सो ऍटलिस्ट आता एका बॅलन्स्ड वे मध्ये आहे. बट खरंच इच्छा आहे. म्हणजे मला असं खूप वाटतं की शाळेत हा विषय हवा होता, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करतात. कारण की सगळ्यात जास्त आता आपण ते करतोय. बाकी नुसतंच सगळ्या अल्फा गोष्टी बीटा आणि हे शिकून काय काहीच काहीच आपल्याला नाही, कुठे त्याचा कळतं इम्पॅक्ट saving? मला काहीच उपयोगच नाही. खरंय. सो हो, पण आता आम्ही आमच्या अनुभवांमधनं शिकतोय आणि एकत्र शिकतोय. दॅट इज एकत्र अनदर शिकतोय. ब्युटिफुल थिंग. ऐकतोय. म्हणजे मला असं वाटतं की त्यातलं हिला जास्त कळतं, तर तिने ते त्यातल्या हँडल त्यात. केलं पाहिजे. येस, नाईस. होईल होईल. होईल. आता मला ना पुढच्या पिढीला, म्हणजे आपल्याही पेक्षा तुमच्याही पेक्षा पुढच्या पिढीला थोडीशी लग्न संस्थेविषयी काही वेगळे विचार आहेत. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुम्ही किती 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली आता लग्नाला? 2 होतील फेब्रुवारीला. तर लग्न संस्थेकडे तुम्ही कसं बघताय, तुम्ही ते कसं एन्जॉय करताय, आणि पुढच्या पिढीने लग्न करावं का याविषयी तुमची काय मतं आहेत हे जाणून घ्यायला आवडेल मला. मला असं वाटतं की आउट ऑफ एक्सपिरियन्स मला असं वाटतं की लग्नाच्या बाबतीत मला आधी काय वाटत होतं, ते एक आपल्याला कधी म्हणजे ती भीती वाटणं की करायचं का नाही, तर ते कदाचित ती एक फेज असते, त्याच्यातून निघून जातो. पण मला कंपॅनियनशिप जी असते ती फार महत्वाची असते आणि जी आम्ही खूप एन्जॉय करतोय. जर फक्त एक आहे की योग्य माणूस असला पाहिजे तुमच्या बरोबर, त्यापेक्षा, आणि जर तो योग्य माणूस नसेल तर नसलेला बरा त्यापेक्षा. पण ती कंपनी खूप मॅटर करते. जे एक योग्य, आणि असतात माणसं योग्य, व्यवस्थित फिट तुम्हाला भेटतो. तर मला असं वाटतं की असं म्हणजे आम्हाला तर मजा फ्लॉलेस येते. कोणी हां, नसतं ना, असं, हां, फ्लॉलेस आणि flawless अरे आहे. यार म्हणजे ह्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही असं कोणीच नसतं. अशी मी नाही, असं हा नाहीये. पण मग ह्याच्यासाठी मला ऍडजस्ट करावं असं वाटणं इज लव्ह, आणि दॅट इज कंपॅनियनशिप. असं नाही होऊ शकत की मला ह्याच्या सगळ्याच गोष्टी आवडतात, पण ह्याच्या चांगल्या गोष्टी इतक्या आहेत की ती एखादी वाईट गोष्ट ऍडजस्ट करायला मी Ignore तयार करता आहे, येते. इग्नोर करायला मी तयार आहे. आणि असे तर अनेक लोक भेटतील ना आपल्याला. पण ही प्रोग्रेसिव्ह कंपॅनियनशिप जी आहे ना, ती मला असं वाटतं ती फार गरजेची असते. आणि ती त्याच्यात आहे म्हणून ती कळतं की अरे हे किती महत्वाचं आहे. हे नसतं तर किती भरकटल्यासारखं झालं असतं. बरोबर. तर मे बी नसतं त्यावेळेला कदाचित आपल्याला
त्याची ग्रॅव्हिटी आणि त्याचं महत्व नाही कळू शकत. बट एकदा वन्स यू आर इन इट तर मला असं वाटतं की त्याचं महत्व कळतं. पण नेक्स्ट पिढीने काय करावं तर मला असं वाटतं ऍटलीस्ट याचा विचार तरी करावा. हो. ऍटलीस्ट Give it a try. आणि Give it a try. असंही आहे की आता आम्ही ज्या जोडप्यांकडे बघून मोठं झालं म्हणजे आमचे आई वडील आजी आजोबा, तर आम्ही खूप सक्सेसफुल मॅरेजेस आणि खूप बघितलंय. तसं पाहिलंय. तर कदाचित आता ज्या जनरेशन बद्दल तू बोलते त्यांच्या जवळपास तसे नसतीलही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर का तसे एक्झाम्पल्स नसतील तर ऑटोमॅटिकली आपण त्या बाबतीत डिमोटिवेटेड फील करतो. पण मग फक्त त्या गोष्टींचा विचार न करता आपण जर का ओव्हरऑल विचार केला की म्हणजे लग्न म्हणजे असं काही खूप वेगळं नाहीये. दोन व्यक्ती एकत्र येऊन राहतात, बरोबर. एकमेकांच्या सवयींना आपलंसं करतात, थोडंसं ऍडजस्ट करतात. पण जी माणसाच्या आयुष्यामध्ये एक गरजेची वेळ असते तेव्हा आपल्या हक्काचा माणूस असतो, किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर टीव्ही बघायला एक हक्काचा माणूस असतो. नुसतं एक ग्लास मग पाणी ते- आणून मग देणार, त्याच्यासाठी- उठायचा कंटाळा आला, हक्काचा माणूस आहे. खूप Right. छोट्या गोष्टींसाठी एक आपल्या हक्काची व्यक्ती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मे बी ते आपल्या युथमध्ये आपल्याला नाही कळणार 20s मध्ये, कारण आपण सतत फ्रेंड्समध्ये असतो. त्यामुळे एक व्यक्ती हवी असं नसतं, किंवा आई वडील असतात आपल्या आजूबाजूला, त्यामुळे आपण कोणावरती तरी डिपेंडेंट आहोत असं आपल्याला वाटत नाही. पण मग 30s मध्ये गेल्यानंतर जेव्हा आपला कोर ग्रुप खूप छोटा राहिलेला असतो, आपले म्हणजे फ्रेंड्स कमी झालेले असतात, किंवा आपण आई वडिलांबरोबर राहत नसतो, तेव्हा अंगावर येते ही गोष्ट. आणि अगदीच येऊ शकते. म्हणजे मी लकीली मला हा भेटला, बट मी समजू शकते की हे किती अवघड असेल इतक्या हेक्टिक लाईफमध्ये. आत्ताची जी Fast लाईफस्टाईल life आहे, आहे. फास्ट लाईफ आहे, ह्यानंतर घरी येऊन एकटं आपलं बघणं, किंवा फॉर दॅट मॅटर आपण म्हटलं की फ्रेंड्सवरती अवलंबून आहे, पण ते नसणार ना तुझ्यासाठी दरवेळेला. मग एक हक्काची व्यक्ती तुझ्यासाठी असणं हे एक प्रिव्हिलेज आहे. आणि मी लग्नाला त्या दृष्टीने पाहते की हा माझ्यासाठी एक प्रिव्हिलेज आहे की मी ह्याच्याशी काहीही बोलू शकते, मी काही एक्सप्रेस होऊ शकते. माझी मेंटल हेल्थ त्याच्यामुळे खूप जास्त चांगली आहे. आणि मी माझं छोट्यातलं छोटी गोष्ट सेलिब्रेट करायला माझ्याबरोबर एक माणूस आहे. सो ह्या अशा असंख्य गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची गरज असते. आपले आई वडील कायम असणार, आपली बहीण असणार, आपले सगळे नातेवाईक कायम असणार आहेत, पण तरीही एक आपली व्यक्ती. सो मी खूप प्रमोट करेन लग्नाला, कारण मला खूप छान अनुभव आला आहे. आणि ते खूप काय म्हणतात, रोज काम करायला लागतं त्याच्यावर. हा, ही जर तुमची absolutely. तयारी असेल तर ती हा. खूप सुंदर गोष्ट. वा वा, गोड बोललात दोघंही, खूपच छान. एकमेकांना स्पेस देण्याविषयी तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही एकमेकांना देता का, किंवा तुम्हाला ती गरजेची वाटते का? तू सांग मला. हो, स्पेस देणं गरजेचं आहे. पण स्पेस देणं ही एक मोठी टर्म आहे. म्हणजे काय करायचं हा मुळात मुद्दा आहे. सो मला स्पेस हवी असं मला कधी वाटत असं नाही, पण ती ऑटोमॅटिकली आमचं रिलेशनशिप असं आहे की ती ऑटोमॅटिकली आम्हाला मिळत जाते, कारण आमच्या कामाचं स्वरूपही तसं आहे. कधी हा बिझी असेल तर एनिवे मला माझी स्पेस मिळतच असते. मला असं वाटतं रिस्पेक्ट, पण मला असं वाटतं समोरच्याच्या कामाचा ज्या वेळेला आपण रिस्पेक्ट करतो त्याच्या वेळेचा आणि त्याच्या प्रायोरिटीजचा, तर ती आपोआपच त्याला ती स्पेस मिळत असते. मला असं वाटलं की समजा ही काम करते आहे आणि मी नाही काम करत आहे, किंवा मी काम करतोय आणि ही नाही करत आहे, आणि आल्यानंतर मी दमलोय आणि ही घरी आहे, किंवा मी घरी आहे आणि ही दमली आहे, मला माहित नाही मिक्स झालं. पण तर समोरच्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा त्याचा स्ट्रेस असू शकतो, त्याचं दमणं असू शकतं, त्याचं काम असू शकतं. ह्या गोष्टीचा ज्या वेळेला आपण रिस्पेक्ट करतो, मला असं वाटतं त्यावेळेला ती स्पेस देणं जे आहे, मला खूप महत्वाचं वाटतं की एकमेकांच्या वेळेला आणि प्रायोरिटीजला रिस्पेक्ट ज्या वेळेला आपण द्यायला लागतो त्यावेळेला ती स्पेस आपण समोरच्याला देत असतो. एनिवे आपण त्याला ती प्रोटेक्ट करत असतो. कधीतरी बोलावंसं नाही वाटत, तर अशा वेळेला मी थोडासा हट्टी आहे की मी तिला खूप बोलायला प्रवृत्त करतो की नाही तू बोल 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 बोल, कारण मला माहिती आहे की तुला बोलून बरं वाटत असतं. बरोबर. पण मला ज्या दिवशी असं वाटेल की आता तिला खरंच त्या याच्याने नाही बोलायचंय, तर थोडा वेळ जाऊ देणं एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, हे अंडरस्टँडिंग असणं, मला असं वाटतं तेच स्पेस देणं असतं. तर ती गरजेची गोष्ट आहे, पण ती द्यायची म्हणजे काय, मला म्हणजे स्पेस देणं म्हणजे मला ह्याच्यापासून ब्रेक हवाय असं नाही, मला असा अर्थ सांगायचंय. नाही. ते
म्हणजे जसं हा म्हणाला की एकमेकांच्या स्पेसला प्रोटेक्ट करणं आणि रिस्पेक्ट देणं इट इज आणि एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी जी आहे ती जपणं. ती जपणं, की प्रत्येकाची म्हणजे तिचं म्हणून आता समज तिचा बिझनेस आहे तर त्याच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या आमच्या दोघांच्या गोष्टी महत्वाच्या आहेत एकत्र. सो येस, ती ऍब्सोल्युटली महत्वाची गोष्ट आहे. वा वा, छान. आता जरा गंमत करूया. हो. ते बघून तुला असं वाटलं पाटी- की जाम पाटी आली. शाळेत जातोय पण असं काही नाही, गंमत आहे ही. तर एक गंमत गेम आहे जे मी काही साधे प्रश्न विचारणार आहे आणि पाटीनी तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचंय की ही गोष्ट कोण करतं, तितिक्षा करते की सिद्धार्थ करतो, अच्छा, असं. ओके. एवढंच ओके. आहे ते, हा. मला सो परीक्षा तुम्हाला वाटली. एकमेकांना विचारायचं नाहीये, बोलायचं नाहीये, तुमचं जे मत त्या क्षणी असेल ते उत्तर आम्हाला द्यायचंय. ओके, रेडी? येस. कॅमेरा दाखवायचा. हा, आणि कॉपी नाही करायचं. घरात काहीही इंटरेस्टिंग गोष्ट घडली तर सोशल मीडियावर कोण पटकन टाकतं? करेक्ट आहे. झोपेचं शेड्यूल कोणाचं बिघडलेलं आहे? फक्त ते सरळ कर. बरोबर? वा वा, हो बरोबर. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? दोघे. दोघे. बाबा तू असं नाही, नाही, घाबरून उत्तर नाही द्यायचंय. स्वयंपाक कोणाला जास्ती चांगला येतो? येस, परफेक्ट. वाद झाला तर सॉरी कोण म्हणतो? करेक्ट आहे. खाण्याच्या जागा शोधून कोण काढतं? अरे वा, परफेक्ट. ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल्स कोणाचे जास्ती येतात? परफेक्ट. घरातले पेपरवाला, दूधवाला किंवा अशी कुठलीही बिलं ही कामं कोण छान करतं? वाव, परफेक्ट. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? परफेक्ट. अर्थात तू एवढे सरप्राइजेस प्लॅन केलेस. वा वा वा, मस्त मस्त. नाही. क्वाईट सिमिलर उत्तर. वा, कमाल. फक्त एक जो तो खोटं बोलला ते जे तेवढं असं होतं सोडलं ते तर- घर व्यवस्थित. हा. हा. ते बाकी आता सगळं दोघंही ठेवतात. बरोबर. इक्वली घाण ठेव असं. आता दोघं मिळून एक खोली घाण Yes, ठेवतो, yes. असं आहे का ते? एक खोली घाण ठेव हा, आम्ही. हा. हे चांगलंय, हे चांगलंय. भांडणं कशावरनं होतात? आता तुम्ही जाम समजूतदारात असं आम्हाला दिसतंय, पण असं नाही, खरं नाहीये हे. नाही. तर भांडणं तर होतच होतात, असतील होतात. ना. तर काय विषय आहेत सध्या भांडणाचे? ते बदलत जातील भांडणाचे विषय. सध्या काय आहेत आणि मग ते कसं हँडल करता तुम्ही? भांडणाचे विषय आमच्या दोघांमधले असे काही मोठी भांडणं नाही आहेत, हा. पण छोटं भांडण मोठं होऊ शकतं कुठल्याही याला. सो पण मला तरी एक असं वाटतं की हा. जेन्युनली तिला कळलंय काय येतंय हे, तिला कळलंय. सिरियसली की कुठलंही ज्या वेळेला भांडण हा. इथे पण अगं नाही, बहुतेक नाही. आपण शूट थांबवून हसणार आहोत थोडा वेळ. नाही, मला जेन्युनली असं वाटतं की भांडण झालं हम्म. कुठल्याही कारणामुळे कोणाहीमुळे झालं तर पटकन मी सॉरी म्हणतो. तिची चूक असेल, माझी चूक असेल, कामवालीची चूक असेल, शेजारच्यांची चूक शेजारच्यांची असेल. चूक असेल, कुत्र्याची चूक असेल, मांजरीची चूक असेल तर मी सॉरी म्हणतो. की इतकं सोपं आहे ओके. खरं तर. हा. आणि हे अजिबात असा तो काय म्हणतात हजबंड जोक वाला किंवा तसा हे नाहीये. आमच्याकडे ही फॅक्ट आहे. Oh God. आहे ग, आहे ग. आणि तू ही फॅक्ट डिनाय करशील? नाही, कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. पण या सॉरी म्हणण्याने ते मिटतं भांडण नाही, की? मी सॉरी म्हणालो गं मी. सॉरी गुणिले 1000 ने आत्ताचा सध्याचा रेशो सॉरी गुणिले 1000 असा आहे. पुढचं माहिती नाही. बरोबर. एका सॉरीवर नाही होत, तिच्या होतं. मी म्हंटले ना सॉरी. कधीतरी जेव्हा वन्स इन अ ब्लू मून कधीतरी जेव्हा सॉरी येतं बस. तर हे पुढचे 4 वर्षांचं सॉरी आलेलं आहे. ते आमच्यात भांडणं होत नाही जनरली, हा. आणि झाली तर ती पटकन सॉल्व्ह होत नाही. त्याला थोडासा वेळ लागतो. ओके. पण एक गोष्ट आम्ही खूप जेन्युइनली फॉलो करण्याचा प्रयत्न करतो की ते असं नेक्स्ट डे पर्यंत नाही जाऊ देत. कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे ही किंमत ते नेक्स्ट डे काय काही म्हणजे, हा. मिनिटातच ते सॉल्व्ह व्हायलाच हवं. हो हो. बोलून टाकायचं. अबोला हा. म्हणजे आम्ही दोघं अस्वस्थ होऊ शकतो असं. त्या गोष्टीने. बेस्ट पार्ट काय की असं राहावं. आणि ते आय विश की हम्म. मला तिच्याकडे बघून नाही भांडता येत. ओ,
कारण मला हसू येतं. हे आणि आहे. हसल्यावर मग समोरचा अजून चिडणार. चिडणार नाही, नाही, आपला मुद्दा seriousness जातो निघून ना, जातो. सिरियसली म्हणजे ती चुकलेली आहे अच्छा ओके ती आता. चुकली आहे. आणि माझं काहीतरी जेन्युनली म्हणणं आहे, हा. मुद्दा आहे, कधीतरी असतो हा. पण तो आहे, हा. त्यावेळेला मला हसू येतं. तर तो मुद्दा निघून जातो, चान्स निघून जातो ना. मग तू काय भिंतीकडे बघून बोलतो? मी दुसऱ्या म्हणजे room मध्ये. मला फोनवर सोपं जातं भांडणं. पण अच्छा मग तिथे- ती घरी नाहीये तर ते फोनवर न बोलायचं म्हणजे समोर नाही डोळ्यात डोळे नाही. मग हसू येण्याची पॉसिबिलिटी आहे Correct. त्याच्यामुळे. पण मला असं वाटतं की ते येतं आणि पटकन सॉल्व्ह होतं बऱ्याच वेळेला. पण कधी कधी असं ज्या वेळेला खूप सिरियस भांडण होतं त्यावेळेला मला असं वाटतं की ते मग ते आगली होत जातं. मग त्यावेळेला आम्ही फक्त एक खूप दोघांच्या कडून हे असतं की पटकन ते त्याच्यावर बोललं पाहिजे, सॉर्ट केलं पाहिजे. आम्ही ते ब्लॉक करणे म्हणजे लांब छे असेल छे तर छे 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 हा बालिशपणा तर सोडलाच आहे. पण एका घरात जरी असेल तर ही जाते कधीतरी बेडरूम मध्ये निघून, दरवाजा आपटते. आठवलं होतं एकदा आपटला होता? नाही मी तर आठवलंय आपटत म्हणूनच नाही आता. हसतेय बहुतेक ती. मला ऍक्च्युली आठवत नाही कुठल्या विषयावर भांडणं झाले, नाही, पण ते जे bathroom होता मध्ये तेव्हा जाते ते. स्वीट. अरे बाई असं कसं काय? काही म्हणतोय, खूप बाथरूम स्वीट होतात भांडणं आणि त्याच्या अटेन्शन पुढचं नाही सांगायचं. अटेन्शनवर होतात, अटेन्शनवर खूप जास्त, होतं. खूप सो जास्त. तिचं एक आहे की जी खूपच बरोबर गोष्ट आहे जी मी स्वतः की ती रडायला लागली हा. तर ते मी सगळं रडले थांबलं ना तर पाहिजे. सगळं थांबलं पाहिजे. की ती नाही. रडली ना तर ते आता रडण्याच्या समजा वाद चालला आहे आणि आता मला रडू आला, मग आता तू पिघल. पण असं कधीतरी होतं की मला फक्त रडू नाही मुद्दा येते राहिलाय, आता, हा. पण मला तितकंच वाटतं आहे. पण पण माझं just असतं की because- तू रडला असतंस तर मी आता तुला म्हणून जवळ साधारण घेतलं मला असतं. वाटतं ग्लिसरीनच्या बाटल्या ठेवाव्या की खिशामध्ये. पटकन एक पटकन हा, एक आपण मी ऍक्टर्स पहिले. आहोत त्यामुळे तेवढं तर करू शकतो. मी रडलो आता थांबव. पण नाही, आम्ही खरंच असं महिन्यातनं एक वगैरे होत असेल आमचं व्यवस्थित, बट क्वचित कधीतरी होतं ऑनेस्टली. पण व्हायलाच पाहिजे. व्हायला. आणि वाद होतात. छान म्हणजे असं ते रिफ्रेश Correct. झाल्यासारखं असतं त्याशिवाय ते. कसं? हा. हा. आणि मग ते मज्जा खोटं येते. असतं. खोटं. असं काही नाही, वाद होतात, रोज होतात. हा. ती सतत ओरडत असते हम्म. म्हणजे हा, आणि मी ओरडा चुकत हा असतो. खूप खातो, हा. ओरडा तर खूपच खातो. हो हो बिचारा. पण काल तर असंच बिचारा. काहीतरी झालं तर म्हणे मी तुला आता तुझी एकदम आवडीची वस्तू देणार आहे, म्हणजे तुझा राग पटकन जाईल, घे. सॉरी. मग याच्यावर तुला हसू येतं का? हो. खूप की तो हसू येतं राग मला. असतो नाही, नाही, तसा. नाही, मला हसू येतं असू लगेच. येतं. आणि किंवा मी अजून तिला एक- कधीतरी त्या दिवशी असं म्हणालो, म्हटलं तितिक्षा ती बोलत असते म्हटलं मी 32 वर्षाचा आहे ग, तू मला किती ओरडते, मला याचा एकदा विचार केलास का तू? हो ऍक्च्युली मी सतत, मला पण असं कधी कधी होतं यार, आपण खूप ओरडतो काय याला, त्याच्यावर अरे काय मी परत ओरड, हे पण नाही तू नीट खायचं, वाग चल असं. बस तिकडे, काय करतोय नीट बस, असं सगळं मग अगदी कधी कधी राघवला सांगतात. राघव आणि तो असं ऑलमोस्ट सिमिलर होऊन जातात कधी कधी. बट एक गोष्ट आम्ही पाळतो ती अशी की भांडण समजा झालं असेल पण कोणी कामासाठी जात असेल तर ते लगेच सॉल्व्ह करून टाकायचं. ते कामावर नाही घेऊन जायचं, कारण काय आता मी तुला मारेन. अरे नाही, मला कालचं आठवलं. काय? जाण्याच्या जस्ट आधी ती जी तू हे बघ, ती कुठे हुशार जात आहे. होता? आता तू कुठे निघायचं होतं? आपण नाटकाला निघत होतो. नाही तुझ्या याला चालली होती तू मीटिंगला. प्लीज आता सांगा, एलॅबोरेट. नाही तर काय सांगशील, नाही सांगताय ना. काही सांगणार की नाहीये. पण मी बसलो होतो, माझे मी जिम मुळे पाय दुखत होते आणि दरवाजा वाजला तर तिने उघडायला पाहिजे होता, कारण उठणं अवघड असतं हे तिला माहितीये. पण माझी मीटिंग होती आणि मला निघायचं होतं ती अचानक 12:20 मी मेकअप करते आरशातनं आणि मला दिसलं की हॉलमध्ये हा असा लंगडत गेला. हा बरं, जिममुळे पाय दुखतायत, ते असं काही नाही की काही झालंय पायांना, हे मी याला बोलले नंतर. आणि तो गेला साधारण, तो दरवाजा उघडतो पण माझ्याकडे असं बघत होता आरशातनं. त्याने घेतलं काहीतरी, म्हणजे स्विगी वगैरे आलं होतं ते घेतलं, मी बाहेर गेलाय. तो तर माझ्याकडे रागत बघितलं का, मग माझे पाय दुखताय तर तू दरवाजा नाही म्हटलं सिरियसली, आणि मी सुरू झाले. नाही, ती अचानक आहे ना, अचानक मला असं झालं की खूप का चिडली अचानक. सो त्याला जास्त कारण चिडली. पण कळलं. तर मला अचानक एक कारण कळलं, तर मी असं होतो की मी चुकलो नाहीये. आता नाही, त्याला असं झालं की मीटिंगला मी चालले आहे तर आपल्या डोक्यात 1000 असतात ना, मी चांगली दिसते का, की काय कशी होईल मीटिंग, स्ट्रेस आला आहे वगैरे वगैरे असं होतं.
तर हा मला म्हणत होता, तुला खूप स्ट्रेस आलाय का? असं कसं काय, तू उघडायला पाहिजे ना, मी मेकअप करते, तू जाताना कसं काय मी तुझ्या मागे मागे असते, तू घातलंय ते चांगलं असाच दिसतं, असतो तुम्हाला आवाज. बोललं पण नाही. हाच आवाज असतो. हा, मस्त. तू मला सांगितलं पण नाही कशी दिसते वगैरे. अरे तू खूप गोड दिसते. नाही आता काही उपयोग नाही, तर सगळ्या वगैरे राहू दे, मी जाते, मी निघते. असं. भांडणावरूनच Please. आठवलं आणि याच्यावर मी ना हिला समज आता मेकअप केलाय किंवा मेकअप नसेल केला, मला असं कधीही ती सुंदर दिसते आणि मी ते किती प्रत्येक वेळेला सांगतो. हा. पण मी खूप मोठी माती कधी घालली लग्नात की मी लग्नात जो महत्वाचा दिवस आहे त्या आणि दिवशी मला तो मला कसं मी ना ते सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये इतका होतो की ती आली तर त्या दिवशी सांगितलं पाहिजे ना की अरे तू छान दिसते आहे, आणि मी ते सांगितलं नाही. त्याच्यावरून ती माझ्याशी तिथे आता तिथेच? जायचं आहे, तिथल्या तिथे तिथे जायचंय, तिथे ती खूप सिरियस चिडली होती आणि भांडत होती. आणि आमचा तो म्हणे की ऐक ना 10 मिनिटं इंटरव्ह्यू करून टाकू ना, तो लग्नाचा व्हिडिओ वगैरे असतो. हा. तर तिथे मी सॉरी म्हणालो आणि मला तेव्हा तर चुकलं, म्हटलं यार हे कसं काय राहिलं. हा. सो या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात, त्या सांगितल्या पाहिजे, ज्या मी युजली करत असतो. पण असं कधीतरी माणूस माती खाऊ शकतो, म्हणून तिने ती माझी चूक पोटात घेतली Oh my आणि God. ती लग्नाला नंतर पुढे सगळं व्यवस्थित तिने पार उभी पाडलं. राहिली. पण हेच तूही करतेस का ग काय? कौतुक तितकंच? कौतुक मी खूप करते. हो, मी सॉरी तेवढं नाही म्हणत, पण मी कौतुक खूप करते. सॉरी म्हणजे माझं काय झालंय माहिती नाही, काय येत नाही कळत नाही. ती येतच नाही, तुम्हाला ऐक ना आता, सॉरी येतच नाही. मागे तर म्हणे बरोबर येतंय. बोल ना, सॉरी बोल ना यार, तू तुला कळलं ना चुकले. म्हणजे तुला कळलं ना चुकले, आता कुठे बोलायला लावतो, सोड ना. काय म्हणजे ताकद आहे त्या वा शब्दामध्ये, वा. नाही म्हणत पण. तो एक माझ्यातला एक रेड फ्लॅग आहे, असं म्हणायला हरकत नाही, बट ठीक आहे. ठीक आहे, हरकत नाही. वा, कमाल. छान मस्त गप्पा झाल्यात आपल्या. Yes. आता थोडस डीप जाऊन आपल्याला शेवटचा जो सेगमेंट आहे, जसं आपण सुरुवात कॉल युअर बे पासून केली, तसं आपण शेवट पत्रांनी करतो. ओके. हो. जे पत्र वोकल लेटर आहे. ओके. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे, खरं तर तुम्ही एक्सप्रेसिव्ह आहात, पण मग अजून एक्सप्रेसिव्ह व्हा. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की आपण आजकाल पटकन आय लव्ह यू किंवा एक बदाम टाकला की झालं असं म्हणतो. तसं न करता एक छान पत्र वोकल लेटर, म्हणजे अगदी प्रिय तितिक्षा किंवा तुमचं काय जे काही आवडीचं नाव असेल ते आणि तुझाच पर्यंत असं तुम्ही एकमेकांना आता एक काय या? वोकल लेटर म्हणायचंय. हो. ओके. कोण You go सुरुवात first. करतंय? असं 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 व्हॉइस नोट पाठवतोय नाही असं? नाही नाही, असं नाही, बोलतोय. पत्र आहे. अच्छा. प्रिय ते असं. सो प्रिय टोडी, मी तुला रोजच सांगत असतो, तरी मला हे तुला सांगताना अजिबात कंटाळा येत नाही आणि तू कधीच येणार नाही की मला तू खूप आवडतेस. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. तुझ्या असण्यामुळे मला आयुष्यात असं काहीतरी भेटतं मिळतं की जे मला कदाचित कुठल्याच ठिकाणी मिळालं नसतं. असं पीस आणि जसं मला शब्दात नाही सांगता येणार असं काहीतरी तुझ्या असण्यामुळे मला मिळत असतं. तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ज्या तू माझ्यासाठी करतेस त्या सगळ्या गोष्टींसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. मला आयुष्यात तुझ्या प्रत्येक माणसासाठी एक परफेक्ट कदाचित व्यक्ती असते आणि मी खूप स्वतःला ग्रेटफुल समजतो की ती मला भेटली. आणि तुझ्या इतकं प्रेम मी कोणावरच करू शकत नाही, कधी करणार नाही. आणि मी देवाला जेन्युनली रोज थँक्यू म्हणतो जेव्हा जेव्हा मी प्रार्थना करतो, तुला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये तू असतेस आणि बस आपण सिरियल केली एकत्र, तू अशी जवळी राहा. हे मला आयुष्यभरासाठी तुला सांगायचं की तू अशी जवळी राहा, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. अँड आय लव्ह यू सो मच. तुझा मी. वा वा, किती गोड, फारच गोड, कमाल. ओके, हे थोडं इमोशनल प्रकरण आहे. ओके. प्रिय सिद्धा, मी कदाचित तू जितका छान एक्सप्रेसिव्ह आहेस तितकं छान नेहमी एक्सप्रेस नाही करत. बघ मी रडते. इट्स ओके. गोड. ओके, तितकी छान एक्सप्रेसिव्ह मी कदाचित नाही आहे. पण तू मला माहीतही नव्हतं की इतकं प्रेम मी डिझर्व करते, इतकं प्रेम देतोस. आणि तू मला एक खूप महत्त्वाची गोष्ट देतोस, ते म्हणजे कॉन्फिडन्स, जो माझ्यात कधीच नव्हता.
म्हणजे जरी तू म्हणालास की मी खूप कॉन्फिडंट वाटते तरी मी आत खूप भित्री आहे आणि तू माझी भीती कायम घालवतोस. तू मला खूप 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 जास्त स्ट्रॉंग केला आहेस आणि तू मला स्वप्न बघायला भाग पाडतोस. तू मला कधीच नाही नाही म्हणत. ही गोष्ट तुला जमणार नाही ही टर्मच माझ्या आयुष्यातनं तू गायब केली आहेस. मी अगदी स्टुपिडेस्ट गोष्ट ही मी करणार असं म्हटल्यानंतर तू ती करू शकतेस आणि कितीही अनअचिवेबल एखादी गोष्ट वाटली तरीही तू मला इतकं स्ट्रॉंगली सांगतोस आणि माझ्यासाठी ते इतकं इझी करून टाकतोस की तू मला माणूस म्हणूनच एकदम सक्षम केलं आहेस, खूप जास्त स्ट्रॉंग केलं आहेस आणि मी खूप जास्त ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी की देवाने म्हणजे इतक्या वेट नंतर माझ्यासाठी डायरेक्ट सोनंच पाठवलं. म्हणजे मी खूप खूप म्हणजे लकी आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या ह्या काळामध्ये ह्या सगळ्या गदारोळात आणि इतक्या या फास्ट लाईफमध्ये मला एक छान आराम खुर्ची मिळाली आहे तुझ्यामुळे जिथे मी रोज रात्री येऊन विसावते आणि हवं ते बोलू शकते, मन मोकळं करते आणि जे आत्ताच्या जगातलं सगळ्यात मोठं प्रिव्हिलेज आहे, लक्झरी आहे की एक ऐकणारा कान मला तुझ्यामुळे मिळाला आहे आणि मी हे कधीच ग्रँटेड नाही धरत. अँड आय लव्ह यू सो मच. तुझीच लाडकी ताप. किती गोड, कोणाचीच नजर नाही. घरी जाऊन दृष्ट काढा दोघं एकमेकांची. खूपच गोड. कमाल 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 गप्पा झाल्यात आपल्या द अनुरूप शो कडून तुम्हा दोघांना एक भेट. आया किती छान. वाव, ओ ब्युटिफुल. थँक्यू. हे मला माहित नव्हतं हे असं आपण होणार याच्यासाठी आहे. करतोय म्हणून. हे आता लिहिलंय का कोणी? नाही नाही, तसा फॉन्ट किती आहे. सुंदर आहे. Thank थँक्यू. you. दिस Thank you. इज सो स्पेशल. वा, तुम्हाला आवडलं? छान खूप वाटलं. आवडलं. खूप 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 आवडलं. किती आपण वास्तुशांती ज्या वेळेला असते तसं हे आहे. सो आणि असं घरात आमच्या आता नव्हतं. थँक्यू. हो आहे ना? ऍक्च्युली थँक्यू. Thank you so much. वा वा, खूपच गोड मज्जा. मला खूप मजा आली तुमच्या दोघांची गप्पा मारून. आय होप तुम्हालाही छान वाटलं खूप असेल. मजा आली, खूप खरंच. आहे ना? खूप छान वाटलं. आणि हे ऍक्च्युली लग्नानंतरचं असं पहिलंच पॉडकास्ट आहे आमचं. Actually आम्ही पहिलं. फार हो. इंटरव्ह्यू सुद्धा Wow. नाहीच केलेत. But that's surprising ना. पण खरंच आणि असं पहिला इंटरव्ह्यू असेल की आम्ही एवढं इतकं भरभरून मनापासून बोललो. बोललोय. छान वाटलं. Wow. मजा आली. आणि आपण पण इतकं पहिल्यांदाच बोललो. Correct. मी तर तुला हो, पहिल्यांदा भेटलोय. हो. हार्ट टू हार्ट पण खूप छान वाटलं. मज्जा मज्जा. Yes. वा, असेच राहा कायम एकत्र Thank you, ताई. आणि एकमेकांना सांभाळा आणि प्रेमात राहा. थँक्यू Thank थँक्यू you, सो ताई. मच. Thank you so much. मज्जा आली आणि तुम्ही कमेंट्स करून आम्हाला कळवाच. बघत राहा द अनुरूप शो.